तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही भयातून मुक्ती मिळाली जनांना गुलामी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तूही जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुला वंदनाही तुला वंदनाही सुधीर पाटील ज्ञात आणि अज्ञातांच्या प्रती शिवांजली अर्पण करतोय आपण 2 मिनिटं स्तब्धता एक 2-3 वर्षापूर्वी किंवा 2-3 वर्षाचा जर समजा आपण कालखंड बघितला तर ह्या वास्तूमध्ये एवढी गर्दी कधीच झालेली नव्हती. आज आपण सत्कारमूर्ती हेमंत धुमाळ साहेब यांचा सत्कार करण्यासाठी हे मेन प्रयोजन आहे. आपण त्यांच्या प्रेमापोटी एवढ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे विजय घोगरे साहेब थोडेसे आजारी होते. त्यांना उद्या सकाळी सचिवांकडे एक थोडंसं ब्रीफिंग आहे 9 वाजता. तर आपल्या आग्रहाखातीर ते औरंगाबादवरून इथं आलेले आहेत आणि फक्त एक 1.5 तासाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला वेळ मिळाला. आपण त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आणि याला कमिटमेंट म्हणतात. याला म्हणजे आपली हे म्हणतो ना आपण एका गोष्टी किंवा एखाद्या समाजकार्याप्रती आपली जी भावना असते ना की 1.5 तासासाठी एवढा मोठा प्रवास करून परत एक 1.5 तास प्रवास करून उद्या पुन्हा मुंबईला जायचं, पुन्हा ब्रीफिंग करायचं, त्याची पुन्हा पूर्वतयारी अशी आली. तर याला पण फार मोठे गट्स लागतात. ते घोगरे साहेबांकडे आहेत. मी त्यांच्या अंडर काम पण केलेलं आहे. आणि आजचा एक योग जर समजा तुम्ही बघितलं ना, हे जलसंपदा सोडून इतरांना समजण्यासाठी मी सांगतो की आज या विचारपीठावर 3 दिग्गज माणसं बसलेली आहेत. तिन्ही चीफ इंजिनियर आहेत. गुणाले साहेब, घोगरे साहेब आणि हेमंत धुमाळ साहेब हे तिघही चीफ इंजिनियर आहेत. घोगरे साहेब गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे मंडळाचे ह्याचे महामंडळाचे चीफ इंजिनियर आहेत. गुणाले साहेब आपले CEID म्हणजे इथले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे चीफ इंजिनियर आहेत. आणि धुमाळ साहेब चीफ इंजिनियर इथलं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे आहेत. तर तसं जर म्हणलं ना तर 2 महामंडळाचे जे थिंक टँक ज्याला म्हणतो की
ज्यांच्या इनपुट्सवरती किंवा ज्यांच्या डेटाजवरती धोरणात्मक डिसिजन घेतले जातात. तर अशा व्यक्ती आम्हाला इथं आमच्या विचारपीठावर लाभल्या, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आज जर पाहिलं असेल तर इथं आपलं शिवाजी महाराजांनी जे सांगितलं होतं की आपला म्हणजे मराठा या जातीचा अर्थ म्हणजे 12 पगड जाती ही सगळी. आज जर समजा आपण सगळा मॉब जर बघितला असेल इथं, तर सगळ्या प्रकारची म्हणजे इथं आपण जात मानलेली नाही, पात मानलेली नाही आहे, पक्ष मानलेले, सगळं म्हणजे पक्षविरहित जातविरहित सगळी ही लोक आलेली आहे. माझं ऊर एकदम अभिमानाने भरून आलेलं आहे, कारण की असं कधी होत नाही. आपण एक समाजकार्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत आणि या समाजकार्यासाठी ही सगळी यंत्रणा इथं उपस्थित आहे, याचा मला विशेष आनंद होतोय. मी जलसंपदा विभागाचा आहे, थोडं स्पिरिट मला जलसंपदा विभागाचं आहे. तर आमच्या 3 ज्या इथं जे चीफ इंजिनियर्स आहेत, तर त्यांच्याबद्दल मी फक्त एक 2-2, 3-3 ज्यांनी काय कामं केलीत. धुमाळ साहेब तर इथं सांगली जिल्ह्यात सगळ्यांना परिचित आहेत. अगदी 2005 पासून ते 7-8 पर्यंत होते. नंतर पुन्हा म्हैसाळ प्रोजेक्टला होते. नंतर AC म्हणून 16-17 साली इथं होते. त्यांनी प्रचंड काम केलं. दुष्काळात आज कुठं जरी गेलं, कुठला जरी शेतकरी म्हणतात की ते धुमाळ साहेब कुठं असतात, म्हणजे असं त्यांच्याविषयी असं बोललं जातं. गोगरे साहेब इथं त्यांच्याकडे ॲडिशनल 4 होता 1 महिने, पण गोगरे साहेबांना आज महाराष्ट्रामध्ये सगळेजण ओळखतात. विजय गोगरे हे आता बऱ्याचशा त्या आपल्या ज्या ऑर्डर्स, आमची प्रमोशनची ऑर्डर आली ना, तर श्रुत विजय गोगरे यांच्या ती जी न्यायालयात याचिका जी आहे ना, तर त्या याचिकेशिवाय ती ऑर्डर, प्रमोशनची ऑर्डर कुठंच कंप्लीट होत नाही. तर आणि तिसरे आहेत गुनाले साहेब. आज आपल्या सांगली जिल्ह्यातल्या किंवा इथं सातारा जिल्ह्यातल्या ज्या वंचित गावांना जिथं ज्यांना पाणी मिळू शकत नव्हतं, तर त्यांनी ती पॉसिबिलिटी दाखवून दिली की आपण 8 TMC 10 TMC, म्हैसाळ विस्तारित जतला 6 TMCचा त्यांनी अभ्यास केला, 8 TMC टेंबूसाठी अभ्यास केला. आणि हाच जिल्हा नाही तर सातारामधला मान खटाव तालुका, टेंबूमध्ये सांगोला, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, मंगळवेढा तालुका, सगळं वंचित भागांना त्यांनी पाणी मिळालं. आपला समाज हा शेतकरी वर्गातला आहे आणि हे पाणी मिळवून दिलं याच्यासारखं पुण्य नाही. त्यांच्या पूर्ण सगळ्या पिढ्यांना, याच्याही पुढच्या पिढ्यांना या सगळ्या समाजाचे किंवा जे शेतकरी आहेत, जे लाभधारक आहेत, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद लाभणार आहेत. हे मी उचित विचारपीठ असं मला मिळाले त्यांचं हे करायचं. ऑफिसमध्ये आम्हाला थोडं बोलायला लिमिटेशन्स पडतात की साहेब तुमचे धन्यवाद म्हणजे थोडंसं ते असं नाटकी बोलल्यासारखं वाटतं. साहेब आहेत आणि कनिष्ठांनी जर समजा त्यांचं अभिनंदन केलं तर थोडंसं त्याला वेगळा येतो. आज मी सर्वांच्या साक्षीने ह्या 3 जणांचं अभिनंदन करतो. आणि ही सगळी मान्यवरती म्हणजे माजी आमदार, माजी राज्यमंत्री, इथं बाकीचे सगळे पदाधिकारी, सगळे चांगल्या पदावरती काम केलेली लोक, सगळी मोठी लोकं इथं आली आहेत. त्यांच्या मराठा सेवा संघ सांगली यांच्यातर्फे मी त्यांचं शिवस्वागत करतो. आणि आता राहिला थोडासा माझा स्वार्थाचा भाग. मराठा सेवा संघाचा स्वार्थ म्हणजे कसं, आम्हाला जास्तीत जास्त लोक एनरोल करून घ्यायची आहेत. सिस्टीम खूप चांगली आहे. आपण जास्तीत जास्त सभासद नोंदणी इथं करून घ्यायची आहे. वार्षिक जे आपले असतात द्वैवार्षिक 600 रुपये फीज आहेत. तर आज तुम्ही इथं जर नोंद केली तर आपल्या डेटामध्ये राहील आणि जेवढा जास्ती समाज एकत्र येईल हा सगळाच, तर तेवढा जास्ती आपण एकजुटीने सगळे आपण उभं राहू शकतो. आणि थोडंसं क्षमा याच्यासाठी मागतो की आपला पूर्वनियोजित कार्यक्रम 7:30ला होता, तो थोडासा आपला सुरू व्हायला वेळ लागला. आम्ही मराठा सेवा संघाची कुठलीही बैठक घेतली तर 10 म्हणजे 10 वाजता एक्झॅक्टली सुरू करतो. इथं तर काही तसं हे नव्हतं, थोडं लोकांना यायला 10, 15, 20 मिनटं थोडा वेळ लागला. पण याच्या पुढं मी अशी ग्वाही देतो की आम्ही जास्तीत जास्त वेळेवर कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि वेळेवर लोकांना आणायचा आम्ही प्रयत्न करू. एवढे 2 शब्द बोलून मी माझे हे भाषण कंप्लीट करतो. थँक्यू. विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, नावं काय घेत नाही. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख सत्कार मूर्ती आहेत ते आपले हेमंत तुकाराम धुमाळ. तसं त्यांचं नाव हनुमंत आहे, पण सेवा संघाच्या कामात आल्यापासून त्यांनी हेमंत ठेवलं असावं अशी आमची धारणा आहे. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोथिंबिरे मळा या ठिकाणी झालं. 10वीपर्यंत महाजी शिंदे विद्यालय, महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा. 10वीमध्ये ते तालुक्यात प्रथम आलेले होते. शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर व पुणे येथून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून 1991 साली BE सिव्हिल, VSITI मुंबई येथून MTech स्ट्रक्चर इंजिनिअरिंगचं त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर
सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पूरशास्त्रामध्ये सध्या त्यांनी डॉक्टरेट ही PhD पास करून क्रॅक करून जो आपण त्यांचा आज सन्मान डॉक्टर म्हणून करतो आहे, ती PhDची पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. डेप्युटी इंजिनियर ते मुख्य अभियंता म्हणून जळगाव येथे त्यांनी काम केलेलं आहे. जळगाव, औरंगाबाद, ठाणे, पुणे, सांगली इत्यादी ठिकाणी सेवा ही बजावलेली आहे. सेवेमध्ये असताना विविध 30 आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये तसेच अन्य उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे. शिवनीगंधा सादरीकरण व इतर कारणांसाठी एकूण 34 देशामध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. राळेगण सिद्धी येथून कारकिर्दीची सुरुवात CDSE पुणे येथे संशोधन सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. अशा बऱ्याच ठिकाणी काम करत करत आज ह्या 3 मुख्य अभियंत्यांचा जो सत्कार आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे, हे घेत असताना सांगली जिल्हा मराठा सेवा संघाची धारणा हीच होती की आपण ज्या इमारतीमध्ये बसलो आहे त्या इमारतीची पायाभरणी आणि उभारणी ही आत्ता जे आपले प्रमुख सत्कार मूर्ती जे आहेत ते हेमंत धुमाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय की अशी ही इमारत महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठा सेवा संघाची ही पहिली इमारत धुमाळ साहेबांनी व त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्या कार्यकारिणीनं उभी केली. हे करत असताना ह्या इमारतीचा उभा करण्यापाठीमागचा जो उद्देश होता की ह्या इमारतीमधून समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. इथं MPSC UPSCचे क्लासेस चालले पाहिजेत. हे होत असताना तेवढ्यात ही बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर साहेबांची बदली झाली आणि घोगरे साहेब आमचं हे पूर्ण 4 मजली इमारतीचं हे परमिशन आम्ही महापालिकेची घेतलेली आहे. पण दुःख याचं वाटतं आहे की 2च मजले झालेत, पण अजून वरचे 2 मजले पूर्ण व्हायचे आहेत. आणि हे करत असताना धुमाळ साहेबांच्या सारखाच नेटकं नियोजन असणारा अध्यक्ष आम्हाला मिळायला पाहिजे होता. ही इतकी दिवसाची आमची खंत होती. ती घोगरे साहेबांनी आमची खंत ऐकली व सचिन पवार साहेबांच्यासारखे एक तरुण तळपदार व अभ्यासू की ज्यांनी ह्या बिल्डिंगचे पूर्ण बांधकाम आणि स्लॅबचं काम त्यांनी स्वतः उभारून ह्या बिल्डिंगचं काम करून घेतलं आहे. त्यांना पूर्ण सेवा संघ माहीत आहे, सेवा संघाचा विचार माहीत आहे. असे ते आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून लाभले. मी एवढ्यासाठी ह्या घोगरे साहेब आणि धुमाळ साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सचिन पवार साहेबांच्यासारखा एक अध्यक्ष सांगली जिल्ह्याला दिला. आणि मी आपणासमोर ही अपेक्षाही व्यक्त करतो की जसं धुमाळ साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये हे 2 मजले झाले, तसेच सचिन पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली वरचेही 2 मजले पूर्ण होतील याची खात्री आम्हाला पटलेली आहे आणि ते लवकरच ते पूर्ण होतील अशी आशा बाळगतो आणि थांबतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे घोगरे साहेबांचा मी ज्या दिवशी पत्रिका द्यायला पुण्यामध्ये गेलो त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आणि इतका प्रचंड प्रवास आहे त्यांचा की ते म्हटलं साहेब आमची नवीन कार्यकारिणी झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरी कदाचित तुम्ही सांगलीला आलेलं नाही आहे. मी ज्यावेळेला पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेला ते नुकतेच घरात आमच्या गाडीच्या मागच त्यांची गाडी लागलेली होती. ते प्रवासातूनच आले होते. नितीन म्हणले अरे मला इतका प्रवास आहे. तर नाही म्हटलं साहेब काही करा पण तुम्हाला सांगलीच्या कार्यक्रमाला यायला लागतं आहे. त्या दिवशी ते पत्रिका घेऊन तिथून ते सोलापूरला गेले, सोलापूरवरून औरंगाबादला गेले आणि औरंगाबादवरून आज सांगलीमध्ये ह्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. आणि ते लवकरच थोड्या वेळात हे आपला कार्यक्रम करून परत ते मुंबईला निघणार आहेत. त्यासाठी त्यांचेही आभार व्यक्त करतो सांगली जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने की आमच्या शब्दाला मान देऊन साहेब तुम्ही इथंपर्यंत आलात. आमचा जो उत्साह वाढवण्याचं काम आपण इथं येऊन जे केलेलं आहे त्याबद्दल मी मराठा सेवा संघ सांगली जिल्हा याच्या वतीनं आभार मानतो. त्याच पद्धतीनं गुणाले साहेबसुद्धा की सांगलीमध्ये जे जे काम करून गेलेत ते उच्च पदावरती आज आहेत. एक सांगलीचा अभिमान म्हणून आम्हाला जी गोष्ट वाटत होती की ह्या 3-4 सत्कार आपल्या मराठा सेवा संघामध्ये होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहीत असेल की घोगरे साहेब आणि गुणाले साहेब म्हणजे ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर हे काम करत असताना सेवा संघाचा विचार असेल आणखीन कुठलं काम असेल सामाजिक तर हे दोघं एकमेकाच्या विचाराने इतकं प्रचंड काम उभं केलं आहे त्यांनी. त्याच कामाची ह्या सांगलीतल्या आपल्या समाजाला बहुजन समाजाला माहिती व्हावी म्हणून ह्या 3 मुख्य अभियंत्यांचा सत्कार आपण ह्या ठिकाणी करतोय.
त्यातला दोघांचा सत्कार झालेला आहे. आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा म्हणजे आपले माजी जिल्हाध्यक्ष हेमंत धुमाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता वहिनी धुमाळ यांचा सत्कार आपण आता जिल्हाध्यक्षांच्या हस्ते करतो आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजय पाटील आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण मराठा सेवा संघाचं जे काम आहे 1990 साली पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे कार्यकार्यवंत पदावर होते, जे सरकारी नोकर होते, त्यांनी मोठ्या धाडसानं ही संस्था स्थापन केली. आणि आज सेवा संघाचं कार्य गुरुपड सगळं आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आपल्या 31 ते 31 जिल्ह्यामध्ये सेवा संघ पसरला आहे. जवळपास 70% तालुक्यामध्ये आपल्या शाखा तयार झाल्या आहेत. 33 कक्षामध्ये आपण काम करतो आणि इतक्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. सर्वांना मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड, इतर सर्व कक्षामध्ये आपण इथं काम सुरू केलेलं आहे. आणि असा कुठला जिल्हा नाही आहे तिथं आम्ही गेलेलो नाही किंवा तालुका नाही आहे. ह्या प्रदेशाध्यक्ष नात्यानं एक खूप संधी मिळते की आपल्याला लोकांमध्ये जाता येतं आणि लोकांची कामं करता येतात. आणि सरकारी पदावर असताना सरकारी खुर्चीचा वापर करून सर्वसामान्यांची कामं करणं हे खरं म्हणजे ह्या पदामुळे शक्य होतं. आणि सर्वांना माहिती आहे आपली जी आरक्षणाची केस आहे, मग मराठा आरक्षण असेल किंवा प्रमोशनमधलं आरक्षण असेल, 2004ला सरकारच्या काळामध्ये जो प्रमोशनमध्ये आरक्षणचा कायदा झाला आणि त्यामध्ये आम्ही असेल, धुमाळ असेल, MPCला पहिला येऊन पण आमच्या लोकांवर म्हणजे हा जो कायदा आहे तो शिपायापासून ते क्लास 1 ऑफिसरपर्यंत लागू आहे. आणि सरकारच्या सर्व खात्यामध्ये असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका, पंचायत समित्या, ह्या सर्वांना कायदा लागू होता. आणि इतका जाचक कायदा होता. ह्या कायद्याच्या अगेन्स्ट लढण्यासाठी आम्हाला जे पाठबळ दिलं ते केवळ आणि केवळ मराठा सेवा संघाने दिलं. जर सेवा संघ नसता तर आपण एवढं लढायचं धाडस झालं नसतं किंवा आपल्या मागे एवढा समाज खंबीर जर नसता तर कदाचित आपल्याला माहिती आहे की कोर्ट केस करणं, कोर्टाला किती पैसा लागतो, कसं लढावं लागतं. म्हणजे खूप वेळ असेल की मी लोकांना माहीत नाही ही केस फक्त विजय घोगरे नाही तर विजय घोगरे, गुणाले असे आम्ही 4-5 लोक आहेत. त्यामध्ये गुन्हा साहेबांचं पण ट्रायल स्वागत करावं की त्यांनी आजपर्यंत आम्हाला खंबीर साथ दिली म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या लढा जिंकू शकलो. आणि सर असं सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रापुरतं नाही पण आम्ही भारतातल्या 8 राज्यामध्ये ऑल इंडिया इक्वलिटी फोरम तयार करून 8 राज्यामध्ये, त्यामध्ये दिल्ली सहित आहेत, दिल्ली आहे, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, त्रिपुरा आणि बिहार, ह्या राज्यामध्ये आपण ही केस जिंकलेलं आहे. आणि उत्तराखंड हे पहिलं राज्य असेल महाराष्ट्रातलं की त्यांनी आम्हाला आरक्षण नको म्हणून सांगायचं धाडस केलं. आणि त्या पद्धतीनं आपण गेलो तर लोकांमध्ये जी भारताची घटना आहे त्यामध्ये इक्विलिटी नाव जो धोरण आहे ते जर केलं तर हा प्रकार घडणार नाही. नाहीतर काय होतं की एखादा पोलीस पाटील असतो किंवा पोलीस PSI असतो, तो PSI नंतर त्याच्यावरचा जो DYSP असतो, 3-4 वर्षांनी अशा अवस्थेत की तो PSI DYSP होतो आणि पुढच्या 3 वर्षानंतर तोच PSI त्या DYSP साहेब होतो. तर ह्याच्यामध्ये जो प्रकार घडतो त्यामध्ये आधी जो ज्याला सलाम करत होतो त्या माणसाला त्याला खालच्याला सलाम करायला लागतो. ही अवस्था रेव्हेन्यू आणि पोलिसमध्ये खूप आहे. तर ती
बंद करायचं धाडस आम्हाला करणं शक्य झालं आणि त्याचं श्रेय आम्ही मला न घेता ही मराठा सेवा संघाला हे मी जाहीरपणे सांगतो. आज आपला दुसरा विषय की हे मराठा आरक्षण असेल की असेल, आज खरं म्हणजे सर्व नेत्यांना म्हणजे विनंती आहे की जे होणार नाही ते नाही म्हणून सांगायचं धाडस पाहिजे. म्हणजे श्रीनिवास पाटील आमचे IAS ऑफिसर होते, ते नेहमी म्हणायचं अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आता उलटं करतं आहे, अधिकारी नाही म्हणतो, नेता होय म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी घडतात तर त्या जर घडल्या तर आज आपल्याला जे आरक्षणाने जे मिळणार आहे ते जर आपल्याला इतर माध्यमातून मिळू शकलं, उदाहरणार्थ आरक्षण तर काय मिळणार आहे, तुम्हाला फीमध्ये सवलत मिळेल, तुम्हाला प्रवास सवलत मिळेल, पुस्तके मिळतील, हॉस्टेल मिळतील, मेरिट जागा वाढवून मिळतील. तर हे सगळं आपल्याला पॅरलल करणं शक्य आहे आणि त्यासाठी जी सारथी संस्था तयार केली पुण्यामध्ये, आजच आपली दुपारी आम्ही VC द्वारे मिटिंग घेतली आणि सारथी संस्थेला मराठा सेवा संघाचे आपण जवळपास 5 जिल्ह्यातली ऑफिसेस आपण त्यांना द्यायचं कबूल केलं आहे. आणि आजच आपल्याला जसं पुण्यामध्ये उपकेंद्र आहे तसं 8 ठिकाणी उपकेंद्र होतील आणि पहिलं उपकेंद्र आपलं मराठा सेवा संघात सर आपलं आपण आला असेल जवळपास 30,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आपलं ह्याच्या 5 पट मोठं नागपूरला आहे, रेशीमबागेच्या बाजूला आहे सूर्यनगरमध्ये. सगळ्यांनी पाहून घ्या आणि त्या ठिकाणी आपण सारथीचं उपकेंद्र सुरू करतो आहे आणि त्याचं आजच त्याची बैठक झाली. आपण त्याच पद्धतीनं म्हणजे मला सांगायला खरं खंत वाटते, आपला सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो भाग अतिशय सदन आहे, बहुसंख्य मराठा आहे. पण जर तुम्ही बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, चंद्रपूरकडे पाहिला तर तिथं जे मराठ्यांचं संघटन आहे ते इथं आजही का होऊ शकलं नाही याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. आज आपण मागच्याच महिन्यामध्ये जालन्याला एक जवळपास 150 मुलांचं वसतिगृह सुरू करतो आहे, बांधून तयार झाले, आता आपण ॲडमिशन देतो आहे आणि टोटली मोफत आहे. नांदेडला हॉस्टेल तयार झालं आहे. नितीन चव्हाण, संजय पवार आपण सगळे चंद्रपूरला आला होता, चंद्रपूरची आपण बिल्डिंग पाहिलेली आहे, खूप चांगलं वाचनालय आहे, खूप चांगले हॉल्स आहेत, तिथं पण हॉस्टेल आहे. जवळपास सर आपण 10 ते 12 जिल्ह्यामध्ये आपले हॉस्टेल्स, ऑफिसेस आता खूप चांगले झाले आहेत. सेवा संघाची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, पण जशी सेवा संघाची प्रॉपर्टी वाढायला लागते तसे आपल्यातले एक मतभेद वाढायला लागतात. तर ते मतभेद जर कमी करायचं असेल तर सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे. मतभेदाचा केंद्रबिंदू आपलं ऑफिस किंवा धुमाळ साहेबांची मोठी बिल्डिंग बांधली ती होऊ नये अशी एक आपल्या सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी आपण सगळ्यांनी एक दिलाने काम करत राहावं. आज सेवा संघाचे 33 कक्ष आहेत, त्यामध्ये आपण हजारो पुस्तकं निर्माण केले आहेत, हजारो कार्यकर्ते निर्माण केले आहेत. सेवा संघामध्ये जे इतर कक्षातले लोक आहेत सर, आपल्या सेवा संघाच्या विचाराची किंमत 3 आमदार झाले, कित्येक जिल्हा परिषदमध्ये मेंबर्स आहेत, जिजाऊ ब्रिगेडच्या कित्येक महिला अध्यक्ष झालेत. पण सेवा संघात आल्यानंतर तुम्हाला जे काही धाडस मिळतं, प्रतिष्ठा मिळते ते इतर कुठे मिळणार नाही. तेव्हा आपण जास्तीत जास्त मित्रांनी किंवा धुमाळ साहेब इथं आहेत, गुणाले आहेत, सचिन पवार आहे, सर्वांनी जर इथं आपल्याला संघटन वाढवलं तर आपण ह्या संघटनेमध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न साधता समाजहिताची बरोच कामं करू शकते. नलवडे साहेब इथं आहेत, त्यांचे भाऊ कंत्राटदार आहेत, इथं बिल्डिंग बांधायला आपल्याला काहीच अडचण नाही. खरं म्हणजे आपण आपल्या पदाचा उपयोग जर आपल्या स्वतःकरता न करता समाजाशी केला तर काही अडचण येत नाही. तर सर्वांच्या साक्षीने सांगतो आपण निश्चित मदत कराल. मिलिंद नाईक आता नुकताच मुख्यालय होणार आहे, कारण तो कोकणचा जर मुख्यालय झाला तर आणखी आपल्याला मदत होऊ शकते. तर आपण कोकणामध्ये काम वाढवू, त्यामध्ये आपण सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, चिपळूण बऱ्याच ठिकाणी इथं काम सुरू केलं आहे. तर ह्या काळामध्ये मी आता धुमाळांना विनंती करतो त्यांनी पण इथं सेवासंघ सक्रियपणे यावं, म्हणजे सेवासंघ वाढीला मदत होईल. आणि ह्याच्यामध्ये काम करताना कुठलाही वैयक्तिक हेतू न ठेवता जर केलं तर आपल्याला काही कमी पडत नाही आणि कोणीही आपल्याला छळायचं धाडस करत नाही. म्हणजे आज आम्ही पुण्यातून जेव्हा मराठवाड्यावर गेलो त्या लोक माझे खूप त्रास होतो, 1% काडीचा त्रास आम्हाला झाला नाही किंवा कोणाची हिंमत पण होत नाही की ती येऊन त्रास द्यायची. तर हे सगळं शक्य आहे आपल्या सेवा संघाच्या विचारानं, आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांमुळं, त्या मित्रामुळं. तर तुम्ही मला इथं बोलवलं, सत्कार केला, सगळेजण आपण आलात आणि धुमाळ साहेबांचं आपण स्वागत करणारच आहोत. त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. ज्यावेळी 2005-06 आणि मागच्या वर्षी जो पूर आला, जो सातारा असेल, साताऱ्यातला पाटण कोयना भाग असेल किंवा कराड आणि सांगली आणि कोल्हापूरचं पंचगंगा, ह्याच्या पुरामुळे काय घडताना वरती जे काही धरणं आहे त्या धरणात जर आपण इंटिग्रेटेड शेड्यूल केलं आणि पाणी सोडण्याचं नियंत्रण केलं तर पूर काही प्रमाणात आटोक्यात आणू शकतो. तर त्या विषयावर त्यांनी कृष्णा खोऱ्यातील एकात्मिक जलाशय परिसराने पुराचा अंदाज, आता शब्द तसे अवघड आहेत पण त्याची इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड ऑपरेशन ऑफ द गेट्स, हे केल्यामुळं आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर भागातलं जे पुरामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात त्याचं आपल्याला काही प्रमाणात सुरक्षा मिळू शकतं. ते त्यांच्या भाषणामध्ये काय नक्की केलं आहे, PhD काय आहे, खरं म्हणजे ह्या वयात PhD करणं सोपं नाही पण त्यांनी ते करून दाखवलं. आणि आम्ही दोघांनी नोकरीची सुरुवात एका दिवशी केली. 11 सप्टेंबर 95ला आम्ही दोघंही एकाच वेळी नोकरी जळगावला लागलो आणि तिथून पुढे आम्ही आजपर्यंत बरोबरच आहे. आम्ही कायमस्वरूपी बरोबरच राहू ही पण हमी देतो. माझे मित्र गुणाले साहेब आहेत, आम्ही ते सांगलीत असताना मी सातारला होतो, आम्ही अतिशय कृष्णा खोऱ्यात चांगलं काम केलं आणि प्रमोशन आम्ही आता इतर ठिकाणी गेलेलो आहे. तर त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत.
आपण सर्वांनी अशाच पद्धतीनं एक दलाने काम करावं आणि सेवा संघ वाढीस प्रयत्न करावेत एवढं बोलतो. आपले खेडेकर साहेब जे आहेत संसद अध्यक्ष मध्ये काही दिवस आता आजारी पडले होते, त्यांची 15 तारखेला अंजिओप्लास्टी आहे. तर खरं म्हणजे संस्थापक अध्यक्षांनी जेवढं काम केलं आहे त्या मानाचं 1% आम्ही करत नाही, पण त्यांचं विचार लोकांपर्यंत पोहोचत असेल, त्यांनी जे काही काम केलं, शिवधर्म पद्धत केलं, लग्नातल्या चाली रीती आणि प्रथा बंद केल्या, जी आपल्याला मध्ये लग्नामध्ये जे काही वाईट प्रथा होत्या किंवा मेल्यानंतर 13 दिवस लागायचे विधी करायला, हे सगळ्या गोष्टी ज्या काही बंद केल्या आणि त्याच्यापुढं जाऊन त्यांनी जे दंगलमुक्त महाराष्ट्र प्रकार जो त्यामध्ये काम केलं, जे आपल्या इतर दंगली व्हायच्या लोकांमध्ये जे वितुष्ट यायचं ते बंद करायचं काम त्यांनी खूप मोठं केलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता भोंग्याचा विषय आहे. तर आपल्या मराठा लोकांनी जर त्या विषयात नाही पडलं तर कुठलंच आंदोलन सक्सेसफुल होत नाही, डोक्यात ठेवा. तर आपल्या मुलांनी जर आंदोलनात गेलं तर त्याच्यावर जर केसेस झाल्या तर कुणाला MPSCला बसता येत नाही. गुन्हे आपण पाहिलं मराठा आरक्षणामध्ये जे मुलांना गुन्हे दाखल झालेत, आज त्याला कुणी वाली राहिलेलं नाही आहे. आम्ही लोक जातोय, त्यांना बेल घेतोय, पण त्यांना पुढं करायचं, ते बस फोडायचे, डोकी फोडायचे आणि पुन्हा गुन्हे दाखल करून घ्यायचे आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, हे धंदे आपल्या मुलांनी बंद करणं आता आवश्यक आहे. तेव्हा आपलं टार्गेट कोण फिरवतं ह्याचा पण विचार केला पाहिजे. त्या विचारात जाऊन आपण जर इतर मार्गानेच विधायक मार्गाने काम केलं तर निश्चितपणे विकास होईल. मला आज जायची घाई आहे, मी 8:45 तर कार्यक्रम चालूच राहू द्या, 8:45 मी निघून जाईन आणि परत एकदा आपण इथं येऊन एक सगळ्या कार्यकारिणीची बैठक घेऊ. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय शिवराय. या सांगली जिल्ह्यात या मराठा सेवा संघाचं काम अत्यंत प्रभावीपणे उभं केलं आणि नवीन होतकरू कार्यकर्त्यांना आधार म्हणून या ठिकाणी सतत पाठिंबा देत राहिले. इरिगेशनमधलंही त्यांचं काम उल्लेखनीय आहे. अशा या धुमाळ साहेबांचं या ठिकाणी त्यांनी नजीकच्या काळात जो काही एक प्रबंध लिहिला PhDसाठी आणि PhD प्राप्त केली, त्या पदवीसाठी त्यांचा आपण या ठिकाणी आज सत्कार आयोजित केला आहे. मी संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. योग्य जाणीव ठेवून योग्य वेळेला धुमाळ साहेबांचा सत्कार केलात. आपल्याच माणसांनी पाठीवर हात टाकला की जास्त उत्साह वाढतो, तो प्रकार आहे. आणि त्यातल्या त्यात धुमाळ साहेबांना मी बऱ्याच दिवसापासून ओळखतोय. राजकारणात पाय ठेवल्यापासून सतत काही ना काहीतरी कामानिमित्त त्यांचा संबंध यायचा. त्यांचा उत्साह निश्चितपणाने उल्लेखनीय आहे. अशाच पद्धतीने या समाजातील काही अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने निर्माण झालेल्या या संघटनेसाठी अध्यक्षाची गरज होती आणि त्या वेळेला त्यांनी ते काम करून दाखवलं. आज थोडंसं मनाला क्लेश होतो की ही इमारत काय अजून पूर्ण झाली नाही. धुमाळ साहेब पुन्हा एकदा कंबर बांधावी लागणार आहे आणि आम्ही आहोत पाठीशी, काही काळजी करायचं कारण नाही. पण नजीकच्या काळात पुन्हा हा शब्द या ठिकाणी उठू नये याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. एकदा मनावर घेतल्यानंतर होऊ शकते, हे क्रांती मोर्चात नाही दाखवून दिलेलं आहे, ते घडलं आहे. तर आता याही बाबतीत घडावं अशी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करायचं आहे. या ठिकाणी आज गोगरे साहेबांच्या हस्ते हा धुमाळ साहेबांचा सत्कार आयोजित केलात. त्यांनी मगाशीच सांगितलं, एका वेळेला मी नोकरीला लागलो. नोकरीतील दोघांचीही तपश्चर्या लाख मोलाची आहे आणि त्यामधून या महाराष्ट्राला निश्चितपणाने एक चांगली दिशा मिळाली. मला चांगलं आठवतं आहे, कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली त्यावेळेला ही सगळी मंडळी हिरिरीने पुढं होती. निरनिराळ्या विभागात जे जे सूचना मिळतील त्याप्रमाणे कामाची पूर्तता करण्यात ही मग्न होती. गोगरे साहेबांचा एक फार मोठा अभ्यास या इरिगेशनमधला आहे. योगायोगाने हे एक खातं असं आहे की ज्याच्यावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाचं प्रभुत्व हे अजूनही टिकलं आहे आणि या पुढच्या काळात राहावं अशी इच्छा आहे. कारण पाण्याचं महत्त्व हे शेतकऱ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या मुलांनी जे काय लहान वयात पाहिलेलं असतं त्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी जे नियोजन होतं त्यात त्यांचा सहभाग हा मनापासून असतो आणि म्हणून या पुढच्याही काळात त्यांचा सहभाग असाच राहावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आर्थिक परिवर्तन या पुढच्या काळात जर यायचं असेल तर इरिगेशन डिपार्टमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही दिवसापूर्वी IT प्रगती दाखवली. ITची प्रगती ही पाण्याच्या फुगीसारखी आहे.
परत तो बबल कधी विरघळून जाईल हे सांगता येणार नाही. हे सगळं आर्टिफिशियल आहे, नकली आहे. त्याचा ऱ्हास कधी होईल काही सांगता येतात नाही. परंतु खऱ्या अर्थाने एखाद्या राज्याची, एखाद्या राष्ट्राची आर्थिक प्रगती जर सर्व बाजूनी व्हायची असेल तर इरिगेशन डिपार्टमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. त्या माध्यमातूनच ही प्रगती झाली पाहिजे. आणि त्यात नजीकच्या काळात फार मोठा निर्णय झालेला आहे. इथेनॉलची निर्मिती आणि त्याची खरेदी विक्री ही बाब या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचे प्रचिती पुढील काळात आल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्षापूर्वी याची मागणी केली होती. मी मुद्दाम राजकारणाचे परिणाम याच्यासाठी हा विषय घेतला. 25 वर्ष गेली पण हा निर्णय प्रत्यक्षात अवलंबला गेला नाही. हेच खऱ्या अर्थाने राजकारणातलं दुखणं आहे. राजकारणातले काही चांगले परिणाम पाहिले परंतु काही वाईट परिणाम आहेत. त्यातले हे परिणाम आहेत. जर हा निर्णय 25 वर्षापूर्वी झाला असता तर आज आपल्याला मोर्चा काढावा लागला नसता आणि काहीतरी शासनाकडे मागायची पाळी कधीच आली नसती याची मला पूर्ण खात्री आहे. आणि अजूनही सांगतो की ज्यांचं शेतीवर प्रेम आहे ते प्रेम तसंच राहू द्यात. अजून चांगले दिवस येणार आहेत. त्याला आता नजीकच्या 4-5 वर्षातच परिणाम झालेला दिसेल, परिवर्तन झालेलं दिसेल. आणि तो एक वेगळा विषय या ठिकाणी या पुढील काळात या समाजातील उद्योजकांसाठी निश्चितपणाने मिळेल आपल्याला. आणि हे सगळं उभं करण्यासाठी असे अभियंते या ठिकाणी आहेत. आपल्या जिल्ह्यातून बदलून गेलेले गुणाने साहेब, त्यांचाही या ठिकाणी मला उल्लेख करायला पाहिजे. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी कधीही डोक्यात पुढाऱ्याने केलेल्या मागणीच्या बाबतीत निगेटिव्ह विचार आणला नाही. सदैव पॉझिटिव्ह. हे होणार कसं याचाच विचार. आणि हे त्यांच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणून आजच्या प्रसंगी सत्कार धुमाळ साहेबांचा होतो आहे. परंतु गुणाणे साहेबांनाही मी धन्यवाद देतो की तुमचं या जिल्ह्यातली काम हे निश्चितपणाने उल्लेखनीय काम आहे. आणि त्यातल्या त्यात मला बोलायचा निश्चितपणाने अधिकार आहे. कारण माझ्या डोळ्यासमोर काही गोष्टी घडलेल्या आहेत, काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्याचे पडसाद हे निश्चितपणाने उमटलेत. पुढील काळात आणखीन त्याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या या समाजावर झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. राजकीय माणसं या स्टेजवर यायला दचकतात. ज्यांना फक्तच मतं मिळवायची असतात ती स्टेजवर यायला दचकतात. या दचकण्यामुळं बरंच नुकसान झालेलं आहे. साहेब माफ करा, स्पष्ट बोलणं हा माझा स्वभाव आहे. तो मी आवरू शकत नाही कधीच. आणि त्यामुळं मागणं करताना आपल्या घरच्यांसाठी मागणं करत असताना दुसऱ्यांचं काही काढून घेण्याचा विचार आम्ही कधीच मांडला नाही. पण घरच्यांच्यासाठी मागणं करूच नये. पूर्वीच्या काळात मतदान नव्हतं, त्यावेळेला विचार मांडताना अडथळा येत नव्हता. आता मतदान ही एक अशी बला येऊन बसली आहे डोक्यावर की त्याचा विचार राजकीय माणसं डोक्यातून काढतच नाहीत. आणि त्यामुळं काही कामांना वेळ लागायला लागला आहे, काही कामांना लवकर निर्णय मिळत नाही. तो ह्याच्यामुळं मिळत नाही. तर ह्या बाबतीतही या पुढच्या काळात जी माणसं या सार्वजनिक कामांना साथ देत नाहीत त्याच्या बाबतीतला प्रखर विचार गोखले साहेब या समाजाच्या बांधवांनी करायला पाहिजे अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. हे झाल्याशिवाय पुढचं प्रगतीचं पाऊल उचललं जाणार नाही. आणि मुद्दाम आज या ठिकाणी मी उल्लेख करतोय, तुम्ही सांगली जिल्ह्यासाठी अध्यक्षही आता नवीन चांगले दिले. बऱ्याच दिवसापासून मी त्यांचं काम जवळून पाहतोय. अत्यंत पोटतिडकीचा माणूस, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला हा सुपुत्र शेतकऱ्याचा, हा निश्चितपणाने या विभागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय भरीव काम करत आहेत, करत राहणार आहेत. आणि आता या सेवा संघाच्या दृष्टीने चांगलं काम उभं करतील याच्यात मला कुठेही शंका नाही, खात्री आहे. पुढील काळात आणखीन काही गोष्टी करायच्यात. मी साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांना बोललो होतो की तुमच्या सर्व तालुक्यातील संघटनेचे मला एक यादी पाहिजे. काही नेमणुका नवीन झाल्या असतील, काही लोक नवीन नेमले गेले असतील, ओळखी नाही आहेत. एकदा
इथं सेवा संघाच्या ऑफिसमध्ये आपण बैठका करू. काही नवीन आणखीन कल्पना या ठिकाणी अंमलात आणायच्या आहेत. काही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून कुणाच्या मालकीच्या नाहीत, त्या आम जनतेच्या मालकीच्या आहेत. अशा योजना येऊ घातल्यात, त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा समाज बांधवांना झाला पाहिजे. आपल्यासाठीच केलेले आहेत, त्याचा उल्लेख झालेला आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मी करून माझा स्वार्थ दिसायचा काही प्रश्न राहिलेला नाही. त्या योजना घराघरापर्यंत तरुणांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याची आखणी, हा मेसेज गावापर्यंत कसा जाईल. अनेक योजना आहेत. आता सवलती मागितल्याच पाहिजेत, तो एक लोकशाहीतला महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याच इतकं स्वकर्तव्य या योजनांचा अभ्यास करून त्या माध्यमातून व्यवसाय उभं करणं आणि आपली प्रगती करून घेणं हा भागसुद्धा या ठिकाणी सेवा संघाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बोलला पाहिजे का, तर होय बोलला पाहिजे. एवढं मजबूत संघटन दुसरं कुठं नाही आहे. अखिल भारतीय मराठा संघाचं सुद्धा संघटन आहे, परंतु या संघटनेला जसं एक चाकोरीबद्ध आखणी आहे तशी होऊ शकली नाही. आणखीन काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आत्ताशी कुठं तलवारी बाजूला ठेवल्यात, अजून बराच प्रवास आम्हाला करायचा आहे. त्या तलवारीने सुद्धा बराच घोटाळा केला आहे. आणि म्हणून मगाशी कोणतरी बोललं वेळेवर कार्यक्रम सुरू करायला पाहिजेत. हा सुद्धा आपल्यातला एक महत्त्वाचा भाग आहे ना. हां, म्हणजे ह्याची जाणीव झाली आहे. तर आता पुढच्या काळात या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून पुढील पिढीला एक चांगल्या पद्धतीचं वळण लावून चांगली पिढी उभा करणं हा भाग मराठा सेवा संघाच्या बरोबर मराठा संघाचा सुद्धा आहे. परंतु आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमच्या पदाधिकाऱ्यांची एकदा माझी ओळख करून द्या. पुढचे कार्यक्रम त्यांच्यासाठी द्यायचे आहेत आणि त्या माध्यमातून या सर्व त्रुटी ज्या राहिल्यात या पूर्ण करायच्या आहेत. एवढी मी या ठिकाणी आपल्यापुढं विनंती करतो. आज घोगरे साहेब या ठिकाणी आले, एवढा मोठा प्रवास करून ते येणारच, त्यांच्या रक्तातच आहे ते. त्यामुळे ती काही विशेष बाब नाही आहे. आपल्याला ती विशेष वाटते, परंतु त्यांना त्या बाबतीत सवय आहे आणि तेवढे कष्ट घेण्याची सवय आहे. मी त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सभामंचावरील सर्वच मंडळी, आमचे जगताप साहेब आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत, देशमुख साहेब आहेत, पवार साहेब आहेत, या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद देतो. आणि या पुढील काळात लाजेचा पडदा बाजूला सरकवून कार्यक्रमाला येण्याची कृपा सगळ्यांनी करावी एवढी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. निसर्गाचं उदात्त स्वरूप म्हणजे माँ जिजाऊ आणि ज्याने बहुजनासाठी स्वराज्य स्थापन केले असे छत्रपती शिवराय यांच्या चरणी मी वंदन करून आज आपण आमचे मित्र श्री हेमंत धुमाळ असं न म्हणता आज आपण त्यांना म्हणतोय डॉक्टर हेमंत धुमाळ यांच्या कौतुकाला, यांच्या सत्काराला आपण उपस्थित आहात. ज्यांच्या हस्ते आजचा सत्कार झाला ते आमचे मित्र श्री विजय घोगरे, मुख्य अभियंता, आपले जिल्ह्याचे माजी मंत्री व ज्यांनी सातत्याने आम्हाला काम करताना प्रोत्साहन दिलं, मदत केली असे घोरपडे साहेब. मी ज्या कालावधीत इथे काम केलं त्यावेळेला जे विद्यमान आमदार होते आणि त्यावेळी मला काम करण्याची मोठी संधी मिळाली असे जसे माजी आमदार विलास काका जगताप साहेब, मंचावर उपस्थित पृथ्वीराज पाटील साहेब, सत्यजित देशमुख साहेब आणि आपले सेवा संघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन पवार आणि आपण इथे उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सेवा संघाच्या श्री घोगरे साहेबासोबत काम करत असताना मला अगदी जवळून संबंध आला आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं त्या ठिकाणी वास्तविक उत्कृष्टपणे खऱ्या अर्थाने ज्याला आपण सेवा म्हणतो
ती आपल्याला या संघाच्या माध्यमातून आम्हाला अनुभवता आली. आणि एका विषयासाठी आम्ही गेली 18 वर्ष सर्व स्तरावरचा लढा दिला. अगदी शासन, त्यानंतर वेगवेगळे न्यायालय, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत बहुजनासाठीचा हा लढा. बहुजनासाठीचं काम करताना आपल्यासोबत धुमाळ साहेब, घोगरे साहेब आणि अनेक अशी मंडळी होती ज्यांच्या माध्यमातून आपण खूप काही चांगलं काम करू शकलो. विभागामध्ये काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, वेगवेगळ्या प्रकल्पावर आम्ही काम केलं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम केलं त्या त्या ठिकाणी उत्कृष्टपणे आणि चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या त्या ठिकाणी आम्हाला लोकप्रतिनिधीचं खूप मोठं सहकार्य झालं आणि त्यामधून खूप चांगलं काम आम्हाला करता आलं. 2005चा जेव्हा सांगली जिल्ह्यातला पहिला मोठा पूर आला, त्या पुराच्या संदर्भात जेव्हा धुमाळ साहेब इथं कार्यकारी अभियंता होते, वास्तविक ते कार्यकारी अभियंता एका वेगळ्या विभागाला होते, लघु पाटबंधारे विभाग सांगलीला होते. तिथं त्यांचा पुराशी समन्वय करण्याचा मुख्यतः काही संबंध नव्हता, पण त्यावेळेला त्याने त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने अभ्यासाला सुरुवात केली आणि तदनंतर मधल्या कालावधीमध्ये त्याच्यात खंड पडला. पण 2017 साली त्यांनी ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या विषयामध्ये संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या प्रदीर्घ अभ्यासात प्रचंड मेहनत, आपलं स्वतःची जबाबदारी पार पाडून हे केलं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान झाली. तुमच्या आमच्यासाठी निश्चितपणे हा एक प्रेरणेचा विषय आहे आणि या माध्यमातून त्यांची या विषयात फार मोठी सेवा विभागालाही उपलब्ध होणार आहे आणि समाजाला उपलब्ध होणार आहे. याच व्यतिरिक्त ज्या ज्या विषयामध्ये त्यांची पारंगतता आहे, ज्या ज्या विषयामध्ये त्यांचं ज्ञान आहे, त्यावेळेला आम्ही एकमेकाशी अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा करतो आणि अनेक धोरणं, विभागातील अनेक धोरणं, अनेक नियम हे आता एकत्रित विचारातून निर्माण होतात आणि त्याचा समाजाला चांगला फायदा होतो आणि विभागालाही फायदा होतो. या पुढील काळामध्ये सुद्धा आपण शासकीय सेवेच्या माध्यमातून तसेच सेवा संघाच्या माध्यमातून जिथे जिथे आपल्याला शक्य होईल अशा सर्व पद्धतीने आपण आपलं कर्तव्य म्हणजे चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करणं, त्यामध्ये येणाऱ्या अनेक विषयावर काम करणं आणि त्यातून नवे नवे व्यक्तिमत्व घडवणं आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा सेवा होत जाणं हे आपलं जीवनाचं एक सार असलं पाहिजे आणि त्याच दृष्टीनं आपण सर्वजण यापुढे काम करूया. या ठिकाणी मला आपण बोलावलं, माझा सत्कार केला आणि माझ्याबद्दल आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. सेवा संघाच्या या कार्यक्रमाला ज्यांचा आपण सत्कार केला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल ते डॉक्टर हेमंत धुमाळ साहेब, चीफ इंजिनियर विजय घोगरे साहेब, गुणाले साहेब आणि उपस्थित सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी. नाव घेऊन वेळ जास्त घालवत नाही तुमचा. आज एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. ह्या इमारतीचं भूमिपूजन करत असताना मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होतो आणि या भूमिपूजनला मी सुद्धा उपस्थित होतो आणि त्या इमारत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीत म्हणल्याप्रमाणे इवलेश्वरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अजून काय वेलू गगनावरी गेला आहे, पण तो 2 मजले झालेले आहेत, आणखी 2 मजले निश्चितपणे होतील याची मला खात्री आहे. आज ह्या ठिकाणी
धुमाळ साहेब किंवा गुणाले साहेब असतील, यांनी मला जत तालुक्याबाबतीत उल्लेख करायचा आहे. ह्या जत तालुका हा दुष्काळ तालुका होता. आम्ही गुणाले साहेबाची यांच्याशी आमचे सावंत साहेब होते, सारखं आमची चर्चा करायची आणि दुष्काळी जत तालुक्याला पाणी कसं मिळावं ह्याचा सारखा आम्ही प्रयत्न करायचा. आणि ज्याला पॉझिटिव्ह अँगलनं म्हणतो त्या पॉझिटिव्ह अँगलनं हे सगळे अधिकारी आम्हाला मदत केले. आणि म्हणून जतचा जो 70-72% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे. त्याचं सगळे श्रेय ह्या तांत्रिक अधिकाऱ्यांना आहे हे निश्चितपणे आम्ही नमूद करतो. दुसरी गोष्ट असं आहे की जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ, मी ज्यावेळेला नोकरीला होतो, आता सगळ्यांना मुद्दाम सांगतो, मी ज्युनियर इंजिनियर काम केलेलं आहे. 17 वर्षाची नोकरी करून मी या फंदात पडलेला आहे. जे घाणेरडं राजकारण असतंय त्याचा अनुभव मी चांगला घेतलेला आहे. उमदीच्या जेलपासून सांगलीच्या जेलपर्यंत आम्हाला या सगळ्या मंत्र्यांनी जेलचा रस्ता दाखवलेला आहे. म्हणजे राजकारण किती वाईट असतंय ह्याचा अनुभव घेतलेला मी एक ज्युनियर इंजिनियर लक्षात ठेवा. आणि असं असताना आज ही सगळी मंडळी ह्या ठिकाणी काम करतात, खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्या कौतुकाला थाप दिलं पाहिजे. मराठा सेवा संघाचे मी जिल्हा परिषदेला नोकरीला असताना तिथं शिवाजीराव पाटील म्हणून महूचे कार्यकारी अभियंता होते. त्यांनी तो मराठा सेवा संघाचं काम रुजवलं. आणि मी एक वाचक आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड असो किंवा जिजाऊ ब्रिगेड असो, ही ज्या पद्धतीनं मराठी समाजाची मांडणी करतात, खोटा इतिहास कसा आहे हे जे लोक सांगतात, अंधश्रद्धेवर चांगले प्रहार करतात, त्यामुळे ह्या सेवा संघाचा आम्हीसुद्धा एक पाईक आहे. मगाची घोरपडे सरकार म्हणल्यामुळं राजकीय लोकांना स्पष्ट बोलता येत नाही. त्यामुळं काही लोक राखून बोलतात, आमच्यासारखी पटकन माणसं उघड बोलतात. म्हणजे हा ज्याच्या त्याचा स्वभावाचा प्रश्न आहे. परंतु मला सांगा, नोकरीत असताना विजय घोगरे साहेब, गुणेले साहेब, सावंत साहेब, अनेक धुमाळ साहेब यांनी समाजासाठी कार्य केले की नाही? म्हणून का यांच्या मागे ईडी लागली? आता धाडस केलं पाहिजे ना. धाडस केल्याशिवाय समाजाचा होत नाही. एकाचं बलिदान झाले की दुसऱ्याला स्वातंत्र्य मिळते, लक्षात ठेवा. एखादा खड्डा काढल्यावर दुसरा खड्डा बुजवला जातोय. त्यामुळं काही नाही, त्याग केल्याशिवाय आपल्या समाजाला चांगले दिवस येत नाहीत. आणि हे त्याग करणारे 3 जे संघटना आहेत ह्या मूर्तिमंत संघटना आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे ह्या संघटनेला चांगलं भवितव्य आहे. जाता जाता एक विषय मुद्दाम चर्चेला ठेवून जातो. सगळे इंजिनियर लोक आहेत. धुमाळ साहेबी ज्या महापुराचे इंजिनियर आहेत, माझी एक शंका आहे, जी आलमट्टीमुळं महापूर येतोय हे माझ्यासारख्या माणसाला पटलेलं नाही. त्याचं कारण थोडक्यात सांगतो, फार खुलासा करत नाही. आलमट्टी धरणाचा टॉप लेवल जे आहे जी 417 मीटर आहे आणि सांगलीची जी लेवल आहे, सांगली शहराची खालचा तळ 427 मीटर आहे. म्हणजे जवळजवळ 10 मीटर म्हणजे 35 ते 36 फूट त्या आलमट्टीपेक्षा सांगली शहर उंचीवर आहे. आणि पाण्याचा फुगवटा हा प्रकार मी नवीनच ऐकायला लागलो. खरं म्हणजे मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर आहे. हा काय प्रकार आहे मलाही कळणं झालेला आहे. आणि त्यामुळे बॅकवॉटरचा फुगवटा, आता मी मुद्दाम का बोलालो आहे, त्याचे तज्ज्ञ आहे, त्यांनी डॉक्टरेट मिळवले, त्यांनाही समजावून तुम्हालाही समजावं. मी जाणार आहे पण एक विषय ठेवून जातो तुम्हाला. हा जो फुगवट्याचा प्रकार आहे मध्ये, आणि आणखी एक आता नवीन निघाले, बंधारे बांधले, पूल बांधले, अमुक झालं म्हणून ह्या महापूर यायला लागला. ही आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, ह्या देशामध्ये अनेक धरणं झालेले आहेत. त्या धरणामुळे कुठं पूर येत नाही, कुठं फुगवट येत नाही. आणि आत्ताच कसं काय पूर यायला लागला आहे हे सुद्धा एक संशोधनाचा विषय. ह्याचं टेक्निकल चांगलं सविस्तर विश्लेषण झालं पाहिजे. आणि समजा जर सांगलीला पाणी आलं तर आलमट्टीच्या धरणाच्या वर 40 फूट पाणी येईल. आणि त्यामुळं मधली गावं राहतील का इथं? हा एक माझ्या मनातला, म्हणजे बालबुद्धी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण हा माझ्या मनातला एक शंका आहे. त्याचं विश्लेषण हे करतील. मला लांब जायचं आहे म्हणून मी एक विषय आपल्याला सांगतो. आणि आपण सगळे इंजिनियर आहे, श्रेष्ठ बुद्धीनं मला असं वाटतंय बरं का, सरकार आपला अपेस झाकण्यासाठी ते महापुराचं घोंगडं दुसऱ्याच्या गळ्यात अडकावं लागलं, त्या आलमट्टीच्या गळ्यात अडकवते असं मला वाटतंय. आणि त्याला तांत्रिक अधिकाऱ्यांनी बळ पडू नये. कसं असते, इंजिनियरचं इस्टिमेट, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि पोलिसाचा संशय ह्याला कोण चॅलेंज देऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही जे म्हणू, आम्ही इंजिनियर जे इस्टिमेट करू ते तुम्हाला मान्यच करावं लागतं. पोलिसाला वाटतं संशय आहे ते तुम्हाला अटक करू शकतो. डॉक्टरने एखादं सर्टिफिकेट दिलं ते ग्राह्यच आहे. म्हणजे असे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. ते अधिकार शासनाच्या दबावाखाली त्याचा वापर होऊ नये.
आपली जी बुद्धी आहे, आपण जे कौशल्य असते, जे पदवी घेतलेलं आहे, जे तांत्रिक ज्ञान आहे, जे शिकवलं जाते, त्याच्या पलीकडं शासनाच्या आरी जाऊन आपण काय करू नये असं एक माझी विनंती आहे. ते करतात असं माझा आरोप नाही, पण तो आनमट्टीच्या बाबतीत असं होतं आहे की काय असं माझ्या मनात एक शंका आहे. तरीसुद्धा तुम्ही विचार करा, इंजिनियर लोक आहे, मी पण एक थोडं शिकलेलं इंजिनियर आहे, जास्त काही शिकलेलं नाही, डिप्लोमा सिव्हिल इंजिनियरचा आहे. कदाचित माझं ज्ञान तोडकं असू शकतं, मी काय नाही म्हणत नाही, पण त्याचा खुलासा सगळ्यासमोर व्हावा असं एक माझी अपेक्षा आहे. आज मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांचं मनापासून मी कौतुक करणारा माणूस आहे. मी अनेक तुमचे यूट्यूबवरची भाषणं ऐकतो, बालाजी जाधवचं भाषण ऐकतो. करेक्ट विश्लेषण करणं सध्या काळाची गरज आहे. एकतर्फी आज जो प्रचार चालू आहे, कुणाचा का, मी काय पक्षाचं नाव घेत नाही, इथं बसले सगळे राष्ट्रवादीचे चितेचे लोक आहेत, पक्षाचं नाव न घेता आज जी गरज आहे ती गरज आहे लोकांना सत्य सांगण्याचं आणि माणसाला विज्ञानवादी बनवण्याची गरज आहे. माणसाला काय गरज आहे, प्रत्येक माणूस शिकला पाहिजे आणि विज्ञानवादी झाला पाहिजे. तुम्ही काही जरी सांगत गेला, आम्ही डोळे झाकून बुद्धी घाण ठेवून होय म्हणायची प्रवृत्ती आपल्याकडे नसली पाहिजे असं माझं मत आहे. आज आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत आणि गुलाने साहेब आहेत, घोगरे साहेब आहेत, धुमाळ साहेब आहेत. आमचे एक जत तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यातला मी एक माजी आमदार आहे, सध्याचा काय आमदार नाही आहे. लोकांनी आम्हाला घरीच बसवलं आहे. तरीसुद्धा माझी एक जनतेच्या वतीने एक विनंती आहे की विस्तारित म्हैसाळ जी योजना आहे ती योजना जवळजवळ 1800 कोटी का 1900 कोटीच्या आता मला गुणाले साहेबांनी सांगितले. अजून आमची 48 अधिक 17 म्हणजे जवळजवळ 65 गावाला आमच्या इथं प्यायच्या पाण्याची सुद्धा विवंचना आहे. त्याही ह्या निमित्तानं आपण सगळे इंजिनियर बसला, हे पण इंजिनियर आहे तिथं, ह्या सगळ्यांनी मिळून जर मनात आणलं, जशी म्हैसाळ योजना 5 वर्षामध्ये पूर्णत्वाला नेली आपण. 15 वर्षामध्ये जे पैसे गेले नव्हते, 15 वर्षामध्ये 500 कोटी आणि आमच्यामध्ये 600 कोटी, 5 वर्षात 600 कोटी आणि 15 वर्षात 500 कोटी. ही किमया कोण करू शकते? ही किमया आपण लोकांनी करू शकताय. दुष्काळ तालुक्याचा आवाज, त्यांच्या अंतर्मनातले अंतरहाक हे ऐकणारे आपण इंजिनियर आहात. आपल्याला माझे कळकळीचे हात जोडून विनंती आहे की म्हैसाळ विस्तारित योजना जी 65 गावचे, त्या योजनेला गती द्यावी अशा प्रकारची दुष्काळ तालुक्यातला माझे आमदार म्हणून आणि एक माझी इंजिनियर म्हणून आपल्या कळकळीने माझी विनंती आहे. आपण सर्वांनी आम्हाला बोलवायची संधी दिली. मला एक पहिल्यांदा आश्चर्य वाटले, घोरपडे सरकार बोललं म्हणले की आमचा पत्ता आता कट झाला म्हणलं, कारण प्रोटोकॉलप्रमाणे घोरपडे सरकार माझी राज्यमंत्री आहेत, माझ्यापेक्षा ते जास्त दिवस सत्तेवर होते. मी काय सत्तेवर कधी जातच नाही, कारण असं बोलल्यावर सत्तेवर कोण देते आम्हाला, त्यामुळं त्याचंही काय सुखदुःख नाही आम्हाला. पण खरं ते बोललं पाहिजे. खरं बोलणारा माणूसच इतिहास घडू शकतो, लक्षात ठेवा. खोटं बोलणारा माणूस मांडली का तो स्वीकारते. शिवाजी महाराजचा इतिहास, राणा प्रतापचा इतिहास आपण का मानायचा? आयुष्यात त्यांनी कधी मांडली का तो पत्कर नाही. मरणाला त्यांनी शरण गेले, पण तो मांडली का तो पत्कर नाही. म्हणून त्यांच्या आपण विभूतो दिव्यत्वाची जेत प्रचिती ते ते कर्माजी जुळती. तसे जिजाऊ माता, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यापुढे आपण नतमस्तक का व्हायचं ते तुम्ही आम्हाला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी सांगितले, म्हणून आम्ही तुम्हाला किंमत देतो. पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे, मला मी म्हणलं एक विषय सोडला, निघून गेले, पळाले असं काय तुम्ही समजू नका. जतल्या जायचं आहे, वेळ लागते आम्हाला, तिथे कार्यक्रम आहे. माझी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या इंजिनियरला विनंती आहे की आपण इंजिनियर नात्यानं आमच्या दुष्काळ तालुक्याला मायेच्या ममतेने बघा. इंजिनियर बरोबर बघू नका. तर ती पुन्हा टेक्निकल आहे ना, ते यार्डस्टिकमध्ये बसत नाही, एम सेफ्टी चुकीचं आहे, अमकं नाही तमकं नाही, ह्या क्युरी जास्त असतात. त्याच्यापेक्षा मायेच्या ममतेने जर बघितला तर सगळे नियम बाजूला ठेवून नियमात कसं बसवायचं हे गुणाले साहेबाला सांगायची आमची गरज नाही. कारण गुणाले साहेबसारखा पॉझिटिव्ह अँगलने विचार करणारा अधीक्षक आपण आमच्या सांगलीला मिळाल्यामुळं आपली बरीच कामं ताकारी, टेंबू, म्हैसाळ असतील ही मार्गी लावलेत. त्यामुळं ह्या कार्यक्रमामध्ये मी गुणाले साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि धुमाळ साहेब तर आमच्याकडे पूर्वी होतेच, इथं काम केलेलं आहे, ह्या सेवा संघाचे काम केले नोकरी करत असताना, आणि त्यांना एक डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळालेली आहे. म्हणजे एक काम करत असताना प्रबंध पण लिहिला आहे त्यांनी. म्हणजे वेळात वेळ काढून साहित्याची निर्मिती कसं करायची, मग ते कुठलंही साहित्य असेल, पुरावरचं असेल, कशाचे असेल, हे साहित्याची निर्मिती धुमाळ साहेबांनी वेळात वेळ काढून केली. आणि त्यांच्या सयुध्य पत्नीसह या ठिकाणी आपण सगळ्याच्या वतीनं सत्कार केला. जत तालुक्याच्या वतीनं मी त्यांना भावी आयुष्यासाठी, त्यांच्या सर्व्हिससाठी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती धुमाळ साहेब आहेत,
गुणाले साहेब आहेत, घोगरे साहेब आहेत, मराठा सेवा संघ आणि आपल्या सर्व संघटना यांच्या वतीनं हा सत्काराचा कार्यक्रम चालला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित कोरपडे सरकार, आत्ताच बोलून गेलेले विलासरावजी जगताप, सत्यजितजी देशमुख, सचिन पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे सगळे प्रमुख, उपस्थित बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, पुरानं आपल्याला सगळ्यांना किती त्रास झाला आहे हे आपण सगळ्या मंडळींनी 2 वेळा अनुभवलं आहे. आणि त्याच्यावर धुमाळ साहेबांनी PhD केली, त्यानिमित्त आपण तो सत्कार आयोजित केला आहे. सत्काराला यायला मला उशीर झाला, आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. कारण मी सांगलीतली आमची भाजपची मीटिंग संपून पुन्हा बिळूरला गेलो आणि बिळूरवरनं इकडं आत्ता आलो आहे, त्यामुळे यायला उशीर झाला. कार्यक्रमात तुम्हाला थांबावं लागलं. अतिशय चांगला कार्यक्रम आपण सगळ्या मंडळींनी घेतला. कार्यक्रमाचं स्वरूप आपल्यातल्या माणसानं PhD केली आणि ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं उपयोगी पडणारे आहे, म्हणून या ठिकाणी आपण एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तसं पाहिलं तर धुमाळ साहेबांनी आपल्याकडे काम केलं. मला वाटतं जत तुमच्याकडेच होतं त्यावेळी धुमाळ साहेब, 10 वर्ष केलेलं आहे. काम करताना त्यांनी खूप त्यातले बारकावे पाहिले. काम करण्याची जिद्द ही अधिकाऱ्यांच्या मनामध्ये निश्चितपणानं असते, कारण तो समरस झालेला असतो त्या प्रश्नाशी, आणि प्रश्न असतात ते समाजाचे असतात, भागाचे असतात. पण पैशाच्या अडचणी, अनुशेष यामुळं सगळ्या गोष्टी आपल्या पुढं अडचणीच्या झाल्या. या जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बार माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, पण या अनुशेषाच्या माध्यमातून या जिल्ह्याला, या पश्चिम महाराष्ट्राला 1 रुपया खर्च केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 16 पैसे, गुणाले साहेब बरोबर आहे का, आपणाला फक्त पश्चिम महाराष्ट्राला खर्च करायचा अधिकार आहे. सुदैवानं तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं, या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. गडकरी साहेबांसारख्या माणसांच्याकडं हे जलसंसाधन खातं आलं आणि आपणाला काही डायरेक्ट पैसे या कृष्णा खोऱ्याला खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून वरून सेंट्रलमधनं, केंद्रातनं पैसे आणता आले. आपणाला ह्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या. त्याच्या आधी मला वाटतं 2018 साली ताकारी म्हैसाळसाठी आपणाला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं पैसे आणता आले. तेही पैसे आपल्याला डायरेक्ट महामंडळाला आले आणि मला वाटतं 2092 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आणून आपल्याला ह्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या. या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आपल्या या सगळ्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न केले, कष्ट घेतले, रात्रीचा दिवस केला आणि या योजना पूर्णत्वाला गेल्या. विलासराव जगताप साहेबांनी एका गोष्टीची आठवण केली. मला वाटतं गुणाले साहेब, कृष्णा खोऱ्याची काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांनी मलाही दिली. 2-3 वर्ष ते काम करता आलं, पण कच्ची योजना 8-9 दिवस या मंडळींनी अभ्यास केला. गुणाले साहेब आहे, त्यामध्ये मला वाटतं नलवडे साहेबांचाही उल्लेख केला पाहिजे की 8-9 दिवसामध्ये त्यांनी केलेली कच्ची ही योजना विस्तारित म्हैसाळ, त्याच्यामध्ये जवळजवळ 80-85-90% ही योजना सर्वे करून त्याच पद्धतीनं आपल्याला झालेली दिसून येते. पुन्हा जयंत पाटील साहेब या खात्याचे मंत्री झाले, पाणी आपल्याला वाढवून मिळालं,
ताकारी म्हैशाळसाठी मिळालं, या ठिकाणी टेंबूसाठी मिळालं आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला खऱ्या अर्थानं सोडवणूक करण्याची संधी या निमित्तानं सगळ्या मंडळींना आम्हाला मिळाली। यामध्ये अधिकाऱ्यांना पगार चालू असतात, पण काम अतिशय प्रामाणिकपणाने या सगळ्या मंडळींनी केलं म्हणून हे काम पूर्णत्वाला गेला, याचा उल्लेख माझ्यासारख्या निश्चितपणानं कार्यकर्त्यानं या ठिकाणी केला पाहिजे। धुमाळ साहेबांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा पुण्याला भेटी व्हायच्या, तेही पुणे जिल्ह्यामध्ये काम करत होते, त्यांच्याही हातून तिथल्या काही योजना पूर्णत्वाला गेल्या। या सगळ्या गोष्टी करताना या अधिकाऱ्यांनी केलेलं योगदान आणि त्यांचा सत्कार होतोय आणि या कार्यक्रमाला आपल्याला जायला पाहिजे या उद्देशाने आम्ही सगळी मंडळी इथं आलोय। कार्यक्रम घेताना त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करणं हे आपल्या सगळ्या मंडळींचं काम आहे, तुम्ही ते अतिशय प्रामाणिकपणानं निभावताय। वेळ खूप झालेला आहे, जास्त उशिरा येऊन बोलणं हे शहाणपण नसतं। संजय पाटील म्हणले की बराच वेळ कार्यक्रम चाललाय, भगिनी आमच्या आहेत, सगळी मंडळी आपण या ठिकाणी जमलोय, पण मी मनापासून धुमाळ साहेबांचं कौतुक करतो की अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं। घोगरे साहेब या ठिकाणी त्यांना रेल्वेने जायचं असल्यामुळे ते निघून गेले, गुणाले साहेब आहेत, बाकीची सगळी मंडळी आहेत, सचिन पवार आहेत, नलवडे साहेब दिसतात, सगळ्या मंडळींनी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं म्हणून या जिल्ह्यामधल्या ह्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या, हा निश्चितपणानं त्यांच्या कौतुकाचा भाग आहे। आपण घेतलेल्या या सत्काराच्या माध्यमातून मी तर मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या हातून चांगलं काम आणखी पुढच्या काळामध्ये घडो, त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो। तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या मंडळींना शुभेच्छा देतो। अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आपण घेतलेल्या या सगळ्या संघटनांचं मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो। आमचे मार्गदर्शक घोरपडे सरकार, गुणानी साहेब, या सेवा संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब, स्टेजवरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले डॉक्टर आमचे मार्गदर्शक डॉक्टर चव्हाण, अमृतराव सूर्यवंशी साहेब, त्याचबरोबर राहुल दादा आणि सर्वच माता भगिनी आणि तरुण मित्र बंधूंनो, खरं तर आज कृष्णा खोरेले एकात्मिक जलाशय परिचय आणि पुराचा अंदाज हा प्रबंध आपल्या धुमाळ साहेबांनी सादर केला आणि त्यांना त्या पदामध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली म्हणून आज आपण कार्यक्रम घेतला। धुमाळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर धुमाळ साहेबांच्याने माझे संबंध गेले 10-12 वर्षापासून आले। धुमाळ साहेबांची चिकाटी, आज धुमाळ साहेबांचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मी राहिलो नाही, मला वेळात वेळ करून आलो। या धुमाळ साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर धुमाळ साहेबांची काम करण्याची पद्धत, अगदी दिल्लीमध्ये मी प्रतीकदादांच्यावर त्यांच्यावर गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या जलसंपदा मंत्र्याशी इथलं म्हणणं ठामपणे अगदी त्या इंग्लिशमध्ये भाषेमध्ये त्यांना पटेल आणि वास्तव सांगण्याचं काम धुमाळ साहेब कसे करत होते। त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत एखादा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा हे धुमाळ साहेबांच्याकडून मी नक्की शिकलो। धुमाळ साहेबांचं एक नेहमीच असतं आहे, जर या जगात जीवन जगायचं असेल तर दुसऱ्याचं काय म्हणतील त्यांच्या मनापर्यंत जर वागलो तर तुम्ही एक प्रॉडक्ट म्हणून जगाल, पण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं म्हणणं आणि स्वतःचं ठामपणे योग्य दिशेने गेलात तर तो ब्रँड म्हणे जगाल। आणि धुमाळ साहेबांनी ब्रँड म्हणून जगायचं जे आमच्यासारख्या तरुणाला दिलं, त्याचाच आधार घेऊन त्या शेदोरीवर आज माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा 10-12 वर्षापासून पुढे वाटचाल करतोय। ते नेहमी सांगतात धुमाळ साहेब, बऱ्याच वेळेला राहुल दादा आमचे धुमाळ साहेब ज्या वेळेला इथं
एशियानी कार्यकारी अभियंता होते त्यावेळेला मी बोलत होतो की ते म्हणणार बाळासाहेब नेहमी अडचणी येत असतात, त्या अडचणीला सामोरं जायचं असतं आणि योग्य मार्ग काढायचा असतो, कधी थांबायचं नसतं. ते धुमाळ साहेबांच्याकडून आम्ही शिकलो. खरं तर आजचा कार्यक्रम धुमाळ साहेबांचा आहे, त्या दृष्टीनं मी थोडंसं बोललो. आज कृष्णा खोरे आणि म्हैसाळ प्रकल्प म्हटलं की 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही शेतात जात होतो, मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, त्यावेळची जमीन, त्यावेळचा होळपणारा दुष्काळ, त्यावेळेस माळाला उगवणारी कुसळं, आणि आज अशा अत्यंत अभ्यासू अभियंत्यांनी, सरकारांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी, आज आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी प्रत्येकाच्या शेतामध्ये इंच जमीन भिजवल्यामुळं आज काय तिथं आर्थिक संपन्न झालेलं आहे, खूप मोठं उत्पन्न झालेलं आहे. आणि आज जिथं एखादी सोसायटी, आज मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर म्हणून सांगतो, एखादी सोसायटी 4-2 कोटी जर वाटत होते, तिथं आता 25 आणि 35 कोटी एकेका गावाला आणि एक सोसायटी वाटायला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान खूप मोठं उंचावलेलं आहे. आणि हे सर्व केमिया अशा अभ्यासू अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे केल्यामुळे झालेलं आहे. आज धुमाळ साहेबांच्या वाक्यात सांगायचं झालं तर धुमाळ साहेब नाही म्हणायचे, चॅलेंज स्वीकारायचं आणि त्या चॅलेंजला व्यवस्थित अभ्यास करून उत्तर द्यायचं आणि योग्य दिशेने जायचं. आज मी काय जास्त बोलणार नाही, कारण सगळे मोठे बोललेत. आज हे सगळं माहोल बघितल्यानंतर मला वाटतंय की आनंदाचा डोहे आनंद तरंग हा मेळावा आपला आज असा दिसतोय. मला इथं बोलवलं, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिलीत, तर सत्कार केला, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो आणि धुमाळ साहेबांना पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. किती मिनिट आहेत? पूर्ण वेळ. नाही, असं नाही, लोकांना जेवायचं आहे. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महामानवांना मी वंदन करतो. खरं तर हा मला सत्कार किंवा सन्मान अपेक्षित नव्हतं. सांगलीकर माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे सांगलीकराबरोबर मला सेलिब्रेट करायचं होतं. विषय पण सांगलीशी रिलेटेड आहे आणि सांगलीकर प्रचंड प्रेम करतात हे आता समुदायावरून लक्षात येतं. माझ्यावरच का असं सन्मान सत्कार असं होतं की खरंच सांगलीकर फार वेडे माणसं आहेत. म्हणजे त्या बाबतीमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावरती इतकं प्रचंड प्रेम. आणि मला आता 3 वर्षानंतर मी येतो इथे सांगलीमध्ये. तसा काकांच्या लग्नाला आलो होतो, काकांच्या मुलाच्या लग्नाला, पण त्या तिकडून तासगावरून परत गेलो होतो. 3 वर्षापूर्वी 4 जूनला आमच्या अनिताचा वाढदिवस होता. कुणाला तरी कळलं रेस्ट हाऊसला, ही जत्रा जमा झाली आणि मग काय सेलिब्रेशन. तर सरकार खरंच मला सांगलीकरांबद्दल, मी आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या, औरंगाबाद केली, जळगाव केली, पण माझ्या गावात श्रीगोंद्यालासुद्धा मला काही सेवा करण्याची संधी मिळाली. पुण्यात तर आहेच, पण सांगलीकरांसारखं प्रेम कुठे मिळत नाही. सांगली माझ्यासाठी एक ऊर्जा आहे, खरं सांगतो. म्हणजे सांगलीच्या सेवा संघाच्या कार्यकर्त्यामध्ये श्रीनिवास पाटील आहेत बरोबर. हे बिल्डिंगचं काम त्यांनीच केलेलं आहे. विलासराव जगताप साहेब म्हटले घोडपरीसारखं होतं. ह्या बिल्डिंगचं ज्यावेळेस पायाभरणी झाली, आमचं ही बिल्डिंगचं एस्टिमेट साधारणपणे काहीतरी त्यावेळेस 70-80 लाख होतं, वाढून ते 1.25 कोटीपर्यंत गेलं. आणि जनरली सरकारी अधिकारी कुठून पैसे जमा करतो, एकतर कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी. आम्ही अधिकाऱ्यांकडून खूप कमी केलं. सचिन पवार त्यावेळेस माझे सचिव होते, मी अध्यक्ष होतो. आणि खरंच सांगलीकरांनी इन्क्लुडिंग राजकीय नेत्यांनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला. कुणालाही असं बर्डन आलं नाही. आधीच्या लोकांनी 3.5-4 लाख रुपये गोळा केले होते. संजय पाटील आहेतच, 12 लाख गोळा केलेलेच होतेच. अशा पद्धतीने हे बिल्डिंगचं काम झालं. त्यामुळे सांगलीकरांच्या बाबतीमध्ये खूप धन्यवाद किंवा ऋण व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. दुसरी गोष्ट सांगायची की मला स्वर्गीय आबा एकदा म्हटले होते, तुझं गाव जोतला आहे का कवटे मंगाळला आहे, का शिराळाचा दिसतोय तू? म्हटलं का आबा, माझा
सांगलीचा काडीचाही संबंध नाही. 2005 साली ज्यावेळेस मी आलो तेव्हाच मला लक्षात आलं की इस्लामपूरच्या अलीकडे मी कधीच आलेलो नाही आहे. सुदैवाने सांगलीला पोस्टिंग झालं आणि तिथे काम करण्याची संधी मिळाली. माझी आजही 1 स्क्वेअर फूटसुद्धा जागा सांगलीमध्ये नाही आहे, तरीसुद्धा सांगलीकर प्रेम करतायत. रिगार्डिंग PhDचा प्रवास म्हणा किंवा चांगली जनसेवा करण्याचा प्रवास, मी एक असा स्वतःला मानणारा आहे की मला शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई, ह्या सगळ्या शासकीय संस्थांमध्ये ॲडमिशन मिळत गेलं आणि 350-400 रुपयामध्ये माझं शिक्षण होत गेलं. आणि सुदैवाने MPCने सुद्धा मला राज्यामध्ये प्रथम येऊन सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे आपलं जीवन हे पगारी जलसेवा करण्यासाठी आहे असं मी स्वतःला डिक्लेअर केलं. त्यामध्ये माझ्या मातापित्यांचा, माझ्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे. आमच्या आईवडील म्हणजे शेतमजूर, कारण आमच्या शेतात राबणारे शेतमजूर होते. कवटे मंगळात जतसारखाच माझा श्रीगोंदा तालुका होता. जरी 20-25 एकर जमीन असली तरी आम्हाला तुटपुंजीच उत्पन्न व्हायचं. त्यामुळे त्यांचे काही गुण मला मिळाले. एकतर वडील माझे खूप हुशार होते, ब्रिलियंट होते. कदाचित त्यामुळे तेवढी ब्रिलियन्सी माझ्यामध्ये आली असेल. कदाचित त्यावर त्यांना संधी मिळाली असते तर ते IAS ऑफिसर पण झाले असते. फेटेवाले शेतकरी होते ते, परंतु ते ब्रिलियंट होते. दुसरा त्यांचा एक गुण मला असा मिळाला की ते फार सोशल होते. आमच्या त्या पंचक्रोशीमध्ये तालुक्याचं गाव जरी असलं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचा सोशल दबदबा खूप होता. किंवा ते पाटीलकी टाईप, पाटील नव्हतो आम्ही, पण त्यांचा एक दबदबा होता. काही सल्ला मसलत करायला लोक यायचे. त्यामुळे त्यांचं सोशल अँगल मला मिळत गेला. आईचं जर म्हणाल तर आई खूप मेहनती आणि चिकाटीने काम करायची. 5:30 वाजता उठून दिवसभर काम करायची. त्यामुळे हा एक कष्ट करण्याचे. आतासुद्धा मी PhDचा अभ्यास करताना सरकारी कामावरती गुणाले साहेब म्हटल्याप्रमाणे काडीचाही परिणाम न होता एकही मीटिंग किंवा एकही शासकीय काम प्रलंबित न ठेवता मी सकाळी 5:30 ते 7, बायकोला माहीत आहे माझ्या, 5:30 ते 7 सकाळी मला चहा देत नाही, मी स्वतः करतो. 5:30 ते 7 मी अभ्यास करायचो. 7 ते 8 मी जिमला जायचो आणि मग 8-8:30 नंतर सरकारी काम सुरू करायचं. आजही गुणाले साहेबांनी आमची कॉम्पिटिशन असते की 7:30 संध्याकाळी घरी जायची. शेजारी केबिन आहेत, कोण उशिरा जात आहे, खाली जाताना बघतो गुणाले साहेब गेलेत का, मी गेलेत का. तर ती काम करण्याची मला ऊर्जा आमच्या आईकडून मिळाली असं म्हणता येईल. माझ्या मोठे बंधूंनी मला शिक्षण केलं. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं ऋण व्यक्त करायचं असेल तर माझ्या पत्नीचं, कारण तिने मला असाच्या असं सांभाळला आणि वाढवला, मोठा केला, वृद्धिंगत केला. आणि असा एक विक्षिप्त माणसाला 25 वर्ष झालं बिअर करते, त्यामुळे तिचे ऋण व्यक्त करावे असं आहे. अजून मला खूप ऋण व्यक्त करायचे काका की ज्या परिसरामध्ये मी काम केलं, उदाहरणार्थ मी जतचंच उदाहरण जर घेतलं तर पहिल्यांदा जतला मी गेलो तेव्हा दरीबडीचे नावाचा MI टँक होता. विलासराव जगताप साहेब तिथे होते. तिथे त्या बाईंनी आम्हाला शिव्या घातल्या होत्या दरीबडच्या तलावरती. त्यांच्यात जमीन जात होती. यांचे शहीद चौगुले नावाचा एक शहीद होता, त्याच्या पुतळ्यावरती आम्ही MI टँक बांधायला काढला होता. आम्ही तिथे सामंजस्याने मार्ग काढला. तो MI टँक खाली सरकून घेतला. तेव्हा चीफ इंजिनियर पण माझ्यासारखे थोडे धाडशी असल्यामुळे आम्ही कुणालाही न सांगता अलाइनमेंट बदलून तो प्रकल्प 5 वर्ष रखडलेला प्रकल्प होता. टेंडर झालेलं होतं, बाकी सगळं झालेलं होतं आणि काम होत नव्हतं. त्या चौगुलेंच्या कुटुंबाचा आता 20 एकर जमीन बागायत झाली आणि त्यांनी आमचे भूमिपूजन, त्यांच्याच हस्ते मी भूमिपूजन केलं. त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि त्यांनी ते फोटो देवाऱ्यामध्ये लावलेले आहेत. चौगुलेंच्या घरी कधी जाऊन बघा तुम्ही. हे जी समाजाबरोबर काम करण्याची प्रवृत्ती मिळाली. दुसरे जतचे आमदार सनमडीकर होते, त्यांचे अलाइनमेंट मी पाहत होतो. आता ते वारले बिचारे. किंवा ज्या ठिकाणी काका की ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी मला खूप सहकार्य केलं. कारण आपल्याला माहीत असेल 2013 साली ज्यावेळेस मी स्वतः, माझा मुलगा 10वीला होता, त्यावेळेस मी बदली करून घेतली होती. मला याला जायचं होतं, श्रीनिवास पाटलांना माहीत आहे. त्यावेळेस एक मोठं आंदोलन केलं होतं, मला वाटतं डफळापूरला लोकांनी फार मोठं आंदोलन केलं होतं. 3-4 हजार लोक रस्त्यावर होते. तर ह्या समाजाने किंवा याने मला खूप पाठिंबा दिला. त्यामुळे ही प्रेरणा ऊर्जा मिळत गेली. लास्टली पण नॉट लिस्टली किंवा मराठा सेवा संघ याने जी उर्मी दिली, मराठा सेवा संघामध्ये मी ज्या वेळेस काम करायला सुरुवात केली
मराठा सेवा संघामध्ये खूप झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते मिळत गेले. माझं मराठा सेवा संघातलं काम वृद्धिंगत होत गेलं. सांगलीमध्ये त्याला हे आली, उभारी आली किंवा त्याचा वटवृक्ष झाला असं म्हणता येईल. आणि त्यानंतर मला जे कळलं की आपण काहीही करू शकतो, काहीही म्हणजे नियमात बसवून. आणि सेवा संघाचं काम करताना घोगरेसाहेब म्हटल्याप्रमाणे मला कुठेही अडचण आलेली नाही. जे लोक अधिकारी नलावडेंसारखे घाबरतात सेवा संघामध्ये यायला, त्यांनी अजिबात घाबरू नये असंही मी सगळ्या अधिकाऱ्यांना आवाहन करतो. उलट खूप सपोर्ट मिळतो बहुजन इतर संघटनांकडून आणि पर्टिक्युलरली आपण ज्यांना हे करतो उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाच्या संघटना, त्यासुद्धा आपल्याला हे राहतात. मी कुणीतरी उल्लेख केला की मी बाळासाहेबांनी केलं की दिल्लीला मी होतो. एक चांगलं एक्झाम्पल सांगतो की कसे लोक मला मदत करतात, राजकारणी लोकसुद्धा. मी प्रतीक पाटील साहेबांचा OSD होतो काका दिल्लीला. आणि 2014 साली प्रतीक पाटील साहेब गेले आणि काका आले, सरकार भाजपचं आलं आणि माझं प्रमोशन होतं. आता काकांनी काय करायला पाहिजे, तर मला तर अजिबात तुम्हाला विशेष सांगतो काकांचं म्हणजे सांगलीचे अधिकारी राजकीय नेते किती प्रगल्भ आणि विचाराचे आहेत. मला खूप म्हणजे हे किस्सा मी खूप ठिकाणी शेअर केलेला आहे की ज्यावेळेस माझं प्रमोशन आलं, मी पुण्यामध्ये होतो, IRDला आम्ही बसलो होतो. काकांनी स्वतः विलासराव जगताप असतील, शिवाजीराव नाईक असतील, इव्हन आपले सुधीर गाडगीळ असतील, सगळ्यांची पत्र घेतली, स्वतःचं पत्र घेतलं की आणि गिरीश महाजन साहेबांकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला हा AC पाहिजे. काका बरोबर की नाही? त्यांनी तिथं कुठेही दुजाभाव केला नाही. मला ते खूप म्हणजे अभिमानाने सांगावं असं वाटतं की सगळ्याच राजकीय नेत्यांनी मला सांगलीमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा एक एक्झाम्पल सांगितलं असं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोस्टिंगला मला घेण्याबद्दल लोकांची कॉम्पिटिशन आहे. दुसरं सांगायचं तर जनता जे प्रेम करते त्याच्यावरती, याच्यापैकी एकही माझा लाभार्थी नाही. काका मी असं वैयक्तिक फार कोणाची कामं काहीच केलेली नाहीत, पण तरीसुद्धा लोक का प्रेम करतात. जे उलट येत आता नितीन चव्हाण वगैरे माझे बोलणे खाल्लेले, शिवाजी आहे, आपला सुहास आहे, सगळे बोलणे खाल्लेले, आता खाल्लेलेच माणसं, तरी पण ते मला का चिकटतात मला माहीत नाही. म्हणजे दुसरा एक मला एक चांगला एक गुण सांगतो की मी 2008 साली MIDचं 3 वर्ष संपल्यानंतर कृष्णप्रकाश साहेबांनी माझा सेंड ऑफ आयोजित केला होता. त्यावेळेस पण बरेच राजकीय नेते होते. मला वाटतं त्यावेळेस अर्थमंत्री जयंत पाटील साहेब पण सेंड ऑफला आले होते. त्यावेळेस मी एक्झाम्पल शेअर केलं होतं की त्या सेंड ऑफला एक पोलीस कॉन्स्टेबल होता जो मी ज्याच्यावर बॅडमिंटन खेळायचो, तो माझा मित्र होता. त्याचा PSI जो होता महाडिक, तो माझा गाववाला क्लासमेट होता. त्याचं DYSP काय त्याचं नाव विसरलो, खाटमोडे पाटील, निकेश खाटमोडे, तो माझा नातेवाईक होता, तो मित्र होता. आणि कृष्णप्रकाशचा मित्र होता. म्हणजे कॉन्स्टेबल टू DYSP हे सगळे माझे मित्र होते. त्यामुळे मैत्रीमध्ये आपण कधी हे नाही केलेलं किंवा उच्च नीच असं काही केलेलं नाही आहे. आणि दुसरं सांगायचा विषय विलासराव जगताप साहेबांनी सांगितलं किंवा बाकीच्या लोकांनी आवाहन केलं की आता सांगली जिल्ह्याच्या मराठा सेवा संघाचा अध्यक्ष जो की माझ्याबरोबर 3 वर्ष सचिव म्हणून काम करतो, त्याला आपण अध्यक्ष केलेले आहेत. उपाध्यक्षही खंबीर आहेत. त्यामुळे ही बिल्डिंग उरलेलं आपलं वरचं लेडीज हॉस्टेलचं काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू. पूर्वीसारखंच सचिनला तुम्ही सहकार्य द्या, कारण आपलं तत्त्व असं आहे की बाहेरच्या जिल्ह्यातून आम्ही पैसे देणार नाही. गोळा करायला मी येईल. मी दारादार फिरलेले आहे, डॉक्टरांना माहीत आहे किती डॉक्टरांच्या घरी आम्ही, काका पण तेव्हा बांधकाम चालू असताना एकदा आले होते, श्रीनाथ पाटलांनीच आणलं होतं ना. आम्ही डॉक्टरांच्या त्या फडतरे किंवा ते आपले उज्ज्वल साठे त्या सगळ्या लोकांकडून पैसे जमा केलेले आहेत. आपण बिल्डिंग कंप्लीट करू, मी आश्वासन देतो. फक्त आपण सांगली जिल्ह्यातूनच बिल्डिंग कंप्लीट करू. राहिला आलमट्टीचा विषय विलासराव जगताप बरंच बोलून गेले. ते थोडेसे सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते थोडेसे म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी होते ना. हां, माझा PhDचा थिसिसवरती 4 ऑब्जेक्टिव्ह होते. आता 2 मिनिटात कंप्लीट करून संपवतो. की पहिला की पुराचा अंदाज येण्यासाठी एक सॉफ्टवेअर मॉडेल तयार करणे, जे की मी तयार केलं, टेस्ट केलं. दुसऱ्याचे 2 भाग होते. एक, सांगली आणि कोल्हापूरच्या पुराला अलमट्टी आणि हिप्परगी जबाबदार आहे का, ते नाही, हे माझं उत्तर आहे. आणि त्याच्यावरती आता परत कुणी काही बोलू नये ह्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ची तुम्ही ऐकत नव्हता म्हणून मी 3 गाईडनं घेतले होते, 3 वेगळे गाईड्स. आणि माझे परीक्षक जर्मनीचे वगैरे होते, त्याचं मी नंतर सांगतो. ह्या सगळ्या लोकांनी 9-10 लोकांच्या सिनेटने किंवा त्या बॉडीने हे
माझं प्रबंधाचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे, अलमट्टी आणि हिप्परगेचा परिणाम सांगली कोल्हापूरवर होतो का, तर ते नाही नाही नाही. दुसऱ्यातला बी आकडा असा होता की मग कोयना आणि ह्याचा धरणांचा परिणाम होतो का पाणी सोडल्याचा, तो सुद्धा नाही. उलट आपली धरणं जरी पूर नियंत्रणासाठी किंवा पूर फ्लड अब्सॉर्प्शनसाठी डिझाईन केलेली नसली तरीसुद्धा आत्तापर्यंतच्या 3 महापूर झाले, 2005, 6चा थोडासा महापूर, 2019, 2021 या तिन्ही पुरामध्ये आपल्या वरच्या 22 धरणांनी जे याच्यावरती आहेत राजापूरच्या वरती त्या 22 धरणांनी आपल्याला पूरक्षमनासाठी किंवा पूरदाहकता कमी करणे ज्याला आपण फ्लड मिटिगेशन्स करतो म्हणतो त्यासाठी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. चौथा म्हणजे तिसरा खरा तर 2 मधले ए आणि बी झाले. चौथा माझा निष्कर्ष असा होता की मग उपाययोजना काय, ठीक आहे आलमट्टीचं नाही वरच्या पराचं नाही, पूर येतो कशाने आणि आलं तर कमी करण्यासाठी काय करायला लागतं. तर पूर हा नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. ती आपल्याला त्याची दाहकता किंवा त्याला मिटिगेट करू शकतो. त्याला सध्या आपल्याकडे एक उपाय आहे इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशन, जे माझ्या टायटलमध्येच आहे, इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशन अँड फ्लड फोरकास्टिंग कृष्णा बेसिन. तर इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशनचा एक मी ऑप्शन आता तयार करून दिलेला आहे. त्यावरती पुढे आपल्याला डिटेल करून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आमच्या डिपार्टमेंटला आम्ही ते दिलेलं आहे किंवा देणार आहे आणि त्याच्यावरती आपण ते काम करणार आहोत. तर हे 3-4 उद्दिष्ट माझे PhDचे होते. सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचे असल्यामुळे सांगलीकरांना त्याच्यामध्ये कौतुक होतं. मी परत एकदा सांगतो की हा सन्मानाऐवजी मला सेलिब्रेट करायचं होतं, पण तुम्ही मला उच्च याच्यावरती नेऊन बसवलं, त्यामुळे थोडंसं गहिवरून नाही तरी मला असं थोडं गुदमरासारखं होत होतं. तरी पण संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. एवढ्या मोठ्या जनसंख्येने मला तुम्ही पूर्वी साथ दिली होती तशीच सचिन पवार आणि त्यांच्या टीमलाही द्या. एवढं बोलून मी संयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे उपस्थितांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपली रजा घेतो. मी 2008 सालच्या सेंडऑफमध्ये म्हटलं होतो की मी आता सांगलीमध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही. आज मी रेकॉर्ड करून परत पाहिलं ते आणि मला निसर्गाने, मी देवावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे निसर्ग म्हणतो किंवा नियतीने वारंवार मला सांगलीला पाठवायचं काम केलेलं आहे. आता इथून पुढे पाहूयात सांगलीला किती वेळा याचा योग येतो आहे. आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आमदार विक्रमजी सावंत यांचं आगमन झालेलं आहे, तर तेपर्यंत बोलत राहू का काय करू. विक्रमजी सावंत यांचं स्वागत करतील. मला वाटतं मी माझं भाषण थांबवतो, चालतंय का. बोला. नाही झालं आहे माझं बोलून झालं होतं पण ते आले नेमके. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझा सत्कार केला, सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋणी आहे. आणि असंच हां आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय धुमाळ साहेब आणि धुमाळ साहेबांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार संजय काका, त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी मंत्री घोरपडे सरकार, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे गुणाले साहेब, त्याचबरोबर आमचे बँकेतले जुने सहकारी, त्याचबरोबर चव्हाण साहेब आणि आपण इथं उपस्थित असणारे, खरं तर मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण जतला कार्यक्रम आज दिवसभर होते आणि तो शेवटचा कार्यक्रम करून मग निघायला आम्हाला वेळ झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण खास करून सांगली जिल्ह्याच्या वतीनं धुमाळ साहेबांचा सत्कार होतो आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर गुणाले साहेब बी आहेत, कारण या 2 अधिकाऱ्यांनी खरं तर या म्हैसाळच्या योजनेच्या जतसारख्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम या प्रामुख्याने या 2 माणसांनी आणि त्यांच्या विभागाने केलेलं आहे. कारण एक किस्सा फक्त मी या ठिकाणी बराच वेळ झाला आहे त्यामुळं एक किस्सा फक्त या ठिकाणी सांगतो आणि
मी थांबतो. कारण कसं असतं की राजकारणाबरोबर समाजकारणाबरोबर काम करत असताना आज इथं सगळेच प्रशासकीय अधिकारी आहेत आणि ही प्रशासनाची जोड खऱ्या अर्थानं या राजकारणावर आणि समाजकारणावर झाली तरच या समाजाचं एक चांगलं काम आपण या निमित्तानं करू शकतो. हे एक प्रांजळ या ठिकाणी कबूल करण्यास काय हरकत नाही. आणि तेच एक उदाहरण मी या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं देणार आहे. म्हैसाळची योजना झाली, त्याचबरोबर 6व्या टप्प्यात जतचा थोडाफार काही भाग या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला. पण एकूण क्षेत्रफळाच्या जतचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 2,26,000 हेक्टर इतकं क्षेत्रफळ. आणि ते एकूण क्षेत्रफळ मला वाटतं वारंवार ज्या वेळेस मी पवारसाहेब नलवडेसाहेब इथं बसलेले आहेत त्यांच्यावर वारंवार ज्यावेळेस मिटिंगा लावल्या आणि त्यावेळेस मला घोरपडे सरकार त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की 22,500 हेक्टर हे जत भागातलं 6व्या टप्प्यात हे पाणी भिजतंय. पण दुर्दैवानं आज म्हैसाळ योजना होऊन जितकी वर्ष झाली त्या वर्षाचा जर इतिहास बघितला आणि आज एकूण एक क्षेत्रफळ जर भिजणारं जर बघितलं तर एकूण क्षेत्रफळापैकी साधारणतः 12 ते 11% आज हे क्षेत्रफळ भिजतंय. पण आज अखेरसुद्धा ते फुल प्लेजनं आज भिजलेलं नाही. पवारसाहेब, तुम्हाला आणि सरांना आठवण करून देणं गरजेचं आहे. कारण पण ज्या पद्धतीनं जतचं एकूण क्षेत्रफळ भिजलं त्याचबरोबर एक प्रामुख्यानं त्यावेळेस धुमाळ साहेब होते इथं. धुमाळ साहेबांच्या ज्यावेळेस जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि आम्ही त्यावेळेस जत शहराच्या पाण्याच्यासाठी सन्माननीय त्यावेळेचे पालकमंत्री सन्माननीय कदम साहेब यांच्याकडे ज्यावेळेस वेळोवेळी आम्ही पाठपुरावा घेतला त्यावेळेस आम्ही एक वेगळी योजना तहसीलदारांनी सरकार त्यावेळेस सुचवली होती आणि त्यावेळेस आमचा जो पाठपुरावा बघून योगायोगानं धुमाळ साहेब तिथं भेटला आम्हाला आणि तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर मी सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही जरा पुढं जाऊ आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणानं तुम्हाला जत शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज या ठिकाणी संपेल. आणि आम्ही त्यावेळेस तहसीलदारांच्या माध्यमातून जत शहराची 6-7 कोटीची 11 कोटीची योजना आम्ही त्यावेळेस बनवली होती काका. आणि धुमाळ साहेबांनी आम्हाला सांगितलं की फक्त तुम्ही शासनाकडं पाठपुरावा करा, 25 कोटी मागा. आणि त्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब होते आणि त्यांनी तातडीनं आम्हाला 25 कोटी रुपये दिले. फक्त धुमाळ साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही फक्त 25 कोटी आणून द्या, पुढचं कायमस्वरूपीचं पाणी कसं आपल्याला तुम्हाला जत शहराला मिळेल ही आज योजना. पण आज प्रामुख्यानं ही आज योजना कायमस्वरूपी काका आज मला आठवतंय 2011-12 पासून बरोबर ना सर 13ला केला होता. येस. आणि तिथून आज जत शहराची पिण्याची पाण्याची योजना आज फुल फ्लेजनं चालली. ती एकमेव धुमाळ साहेबांच्यामुळं चालली. हे आज या ठिकाणी ही कृतज्ञता व्यक्त करायला आज मी तिथनं बराच वेळ झालाय, तुम्ही बरेच जण बसलाय, त्यामुळं ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास करून मी जतचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आज इथं नाईक साहेब आहेत. नाईक साहेबांनी जरा जतकडं गुणाले साहेबांनी नाईक साहेबांनी अजूनसुद्धा जर व्यवस्थित लक्ष दिलं तर निश्चितपणानं जे आपण तुम्ही 22,500 जे क्षेत्रफळ सांगितलेलं आहे ते लवकरात लवकर भिजेल अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि धुमाळ साहेब, आपण जी डॉक्टरेट मिळवली ती आमच्या दुष्काळी भागासाठी निश्चितपणानं आज सरकार इथं आहेत. सरकारने जी म्हैसाळची योजना 5वा आणि 6वा टप्पा खरं समाविष्ट करून घेतला आणि आज
त्याचं आपल्याला पाणी या दुष्काळी बघायला मिळतं आहे. पण येणाऱ्या काळात निश्चितपणानं खास करून मी सरांना आणि राहुल पवारांना तेवढ्यासाठीच विनंती केली की बाबा आमच्याकडे लक्ष राहू दे आणि उर्वरित जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे ते लवकरात लवकर म्हणजे पिण्याच्या बरोबर शेतीसुद्धा पाणी मिळावं अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि धुमाळ साहेब आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभो आणि अशाच पद्धतीचं काम आपल्या हातून घडावं अशी या ठिकाणी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रमदादा. जगदाळे सर आणि राहुलदादा आपल्याकडे नक्कीच लक्ष देतील, पण आपलंही मराठा सेवा सांगलीकडे विशेष लक्ष असावं इतकीच छोटीशी अपेक्षा. जय जाऊ. आज आपण सर्वजण डॉक्टर हेमंत धुमाळ साहेब यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण जमलेले आहात. फार वेळ झालेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री विजयजी घोगरे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय शिवश्री संजय काका पाटील, तसेच माजी मंत्री घोरपडे सरकार, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, त्याचबरोबर विलासराव जगताप माजी आमदार आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिलेले आणि माझ्यासमोरील सर्व बंधू भगिनी, ह्या कार्यक्रमासाठी आपण आलात त्यासाठी सर्वांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर नॉनव्हेज पलीकडे आहे, व्हेजिटेरियन खाली आहे. सर्वांनी आस्वाद घ्यावा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.